नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आपलं 5वं प्रकरण अभ्यासत होतो. ठीक आहे. नीतिशास्त्र आणि मानवी संवाद. मग त्याच्यामध्ये आपण नीतिशास्त्राची संकल्पना अभ्यासलेली. ठीक आहे. मग नीतिशास्त्राची संकल्पना यामध्ये नीतिशास्त्र म्हणजे काय हे आपण पाहिलेलं की आत्मना प्रतिकूलानी परेशान समाचरित म्हणजे काय की जे जे कृती किंवा जे वर्तन दुसऱ्यांनी तुमच्या प्रती केलेलं तुम्हाला नको आहे ती वर्तन ती बाब तुम्ही इतरांप्रती देखील करू नये. ठीक आहे. याला आपण गोल्डन रूल ऑफ लाईफ असं देखील म्हणतो की जीविताचा सुवर्ण नियम आहे. ठीक आहे. अजून आपण बाकीच्याही व्याख्या पाहिलेल्या की एखाद्या परिस्थितीमध्ये व्यक्तीनं काय करणं गरजेचं आहे. ठीक आहे. कोणतं वर्तन किंवा कोणतं व्यक्तीची कृती ही योग्य आहे आणि कोणती अयोग्य आहे हे समाजमान्य मूल्यांच्या आधारे ठरवणं त्याला आपण नीतिशास्त्र म्हणतो. किंवा मानवी कृतीचा पद्धतशीरपणे योग्य अयोग्यतेच्या दृष्टिकोनातून केलेला अभ्यास. ठीक आहे. दॅट इज अ सिस्टमॅटिक स्टडी ऑफ ह्युमन ऍक्शन. त्याला आपण नीतिशास्त्र असं म्हणतो. म्हणजे काय तुम्ही काय करणं गरजेचं आहे कोणत्या परिस्थितीमध्ये त्याला आपण नीतिशास्त्र असं म्हणतो. त्यानंतर आपण नीतिशास्त्राची वैशिष्ट्य काय अभ्यासली. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे नीतिशास्त्राचा सार बघितला. सार म्हणजे काय नीतिशास्त्राची गाभा वैशिष्ट्य किंवा अत्यावश्यक वैशिष्ट्य की व्यक्तीच्या कृतीचा समाजावर काहीतरी परिणाम होतो त्यामुळे व्यक्ती नैतिकदृष्ट्या जबाबदार आहे आणि त्यामुळं नैतिकदृष्ट्या व्यक्ती जबाबदार असल्यामुळे तिने काय करणं योग्य आहे हे सांगण्यासाठी नीतिशास्त्र व्यक्तीला मदत करत असतं. त्यानंतर आपण दुसरं वैशिष्ट्य बघितलेलं की नीतिमत्ता किंवा नीतिशास्त्र हे फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे अयोग्य कृतींच्या विरोधामध्ये. ठीक आहे. आणि मग बाकीच्या आपण महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये अभ्यासलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण नीतिशास्त्राचे काय म्हणतात निर्धारक घटक अभ्यासलेले डिटर्मिनंट्स ऑफ एथिक्स काय आहे त्यामध्ये आपण दोन अप्रोचेस बघितले. एक अप्रोच आपण सामाजिकीकरणाची अभिकरण आहे त्या माध्यमातून बघितला की तुमचं ह्युमन इंट्युशन असेल किंवा कुटुंब असेल शाळा असेल म्हणजे सामाजिकीकरणाचे अभिकरण असेल धर्म आणि ईश्वर असेल त्यानंतर आपलं संविधान असेल या गोष्टी आपल्या नीतिशास्त्राला आकार देत असतात नीतिशास्त्राचं निर्धारण करत असतात. आणि दुसरा जो अप्रोच बघितला होता तो काय होता मानवी कृती ही नैतिक आहे की अनैतिक आहे याच्यावरती परिणाम करणारे घटक काय आहेत की त्या ऑब्जेक्टचं स्वरूप म्हणजेच काय की त्या कृतीचं स्वरूप काय आहे. ठीक आहे. ते आपण बघितलं. कृतीचं स्वरूप म्हणजे काय वर्गणी ती कृती कशी दिसते प्रथमदर्शनी जे वाटते त्यानुसार की सत्य बोलणं हे योग्य आहे म्हणजे ते नैतिकदृष्ट्या योग्य आहे. खोटाटेपणा करणं हे चुकीचं आहे तर ती नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे. त्यानंतर दुसरं बघितलं सर्कमस्टान्सेस म्हणजे त्या कृतीवर परिणाम करणारी परिस्थिती काय आहे. परिस्थिती ती सुद्धा कृतीचं स्वरूप नैतिकता ठरवत असते. एखादी चांगली कृती अधिक चांगली होऊ शकते वाईट कृती अधिक वाईट होऊ शकते. त्याची आपण उदाहरणं पाहिलेली. ठीक आहे. चांगली कृती कसं तुम्हाला अन्नदान करणं आवडतंय हे ठीक आहे. मात्र ज्यावेळेस तुम्ही ते अन्नदान भुकेल्या व्यक्तीला करत आहात ते अधिक उत्तम आहे ते अधिक नैतिक आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर शेवटचा त्यातला एक फॅक्टर बघितलेला की तुमच्या कृतीमागील हेतू तुमचा पर्पज काय आहे. ठीक आहे. म्हणजे कृती भले तुमची सही वाटत असेल मात्र त्या कृतीमागील हेतू जर चुकीचा असेल अयोग्य असेल तर ती कृती अनैतिक ठरते. सत्य बोलणं हे तुमचं चांगलं आहे म्हणजे वर्ग नाही पाहता मात्र एखाद्या मित्राला खेद वाटावा एम्बॅरस फील व्हावं म्हणून जर तुम्ही त्याची सत्य खरी असलेली गोष्ट जर चार चौघात सांगत असाल तर ते चुकीचं आणि अनैतिक आहे. ठीक आहे. या गोष्टी निर्धारात्मक डिटर्मिनंट्स ऑफ एथिक्स मध्ये आपण अभ्यास केला. त्यानंतर पुढे आपण नीतिशास्त्राचे परिणाम म्हणजेच काय कॉन्सिक्वेन्सेस ऑफ एथिक्स अभ्यास केलं आणि मी तुम्हाला सांगितलेलं की परिणाम म्हणजेच काय की महत्व सिग्निफिकन्स ऑफ एथिक्स काय आहे. जर आपल्या सर्वांचं वर्तन हे नैतिक असेल तर अशा वेळेस व्यक्तीसाठी काय फायदे आहेत व्यक्तीच्या पातळीवरील मूल्य म्हणजे काय म्हणूयात की महत्व काय आहे आणि समाजाच्या पातळीवरील महत्व काय आहे त्या पद्धतीने आपण या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. आज आपण पुढील काय म्हणतात की पुढील टॉपिकला सुरुवात करत आहोत की याच्यामधलंच पुढला महत्वाचा टॉपिक आहे की नीतिशास्त्राचे आयाम काय आहेत. ठीक आहे. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात डायमेन्शन्स ऑफ एथिक्स. हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. नीतिशास्त्राचे आयाम. ठीक आहे. खूप महत्वाचा टॉपिक आहे खूप व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घ्याल. याच्यामध्ये आपण मुख्यतः चार आयाम पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स त्याला आपण वर्णनात्मक नीतिशास्त्र असं म्हणणार आहोत. वर्णन हा शब्द बरोबर आहे ना. वर्णनात्मक नीतिशास्त्र. ठीक आहे.
म्हणजेच काय डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अधिनीतीशास्त्र, त्याला काय म्हणतो आपण मेटा एथिक्स. ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आपण अभ्यासणार आहोत, त्याला काय म्हणतात की मानक किंवा आदर्शात्मक नीतिशास्त्र, नॉर्मेटिव्ह एथिक्स. आदर्शात्मक किंवा मानक नीतिशास्त्र म्हणजेच काय नॉर्मॅटिव्ह एथिक्स. ठीक आहे. इंग्लिश टर्म सुद्धा लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला, यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी महत्वाचे आहेत. आणि त्यानंतर शेवटी आपण उपयोजित नीतिशास्त्र अभ्यासणार आहोत. ठीक आहे. उपयोजित नीतिशास्त्र म्हणजे काय अप्लाइड एथिक्स. ठीक आहे. मग ही वर्णनात्मक नीतिशास्त्र याच्यामध्ये काय असतंय, वर्णन म्हणजे काय आहे, व्हॉट इज, याचा अभ्यास यामध्ये केला जातो. समाज कोणत्या गोष्टींना योग्य मानतो, फक्त एवढंच. ठीक आहे. काय आहे, लोकांना काय योग्य वाटते, म्हणजे व्हॉट पीपल थिंक इज राईट. म्हणजेच काय, लोकांना काय योग्य वाटते, हा मूल्यमुक्त दृष्टिकोन असतोय. ठीक आहे. या टॉपिक मध्ये आपण एक लॉरेन्स कोहेलबर्ग यांची केस स्टडी अभ्यासणार आहोत. ठीक आहे. लोकांना काय योग्य वाटते याचा अभ्यास याच्यामध्ये होत असतो. काय आहे, लोकांना काय योग्य वाटतं. अधिनीतीशास्त्र म्हणजे काय, की जे योग्य आहे ते नेमकं योग्य काय आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, योग्य म्हणजे नेमके काय, म्हणजेच व्हॉट डज राईट इवन मीन. ठीक आहे. समाज ज्या गोष्टींना योग्य मानतोय ते योग्य का आहेत, म्हणजेच काय की योग्य म्हणजे नेमके काय. व्हॉट डज राईट इवन मीन, इथे काय आहे, व्हॉट इज राईट अँड रॉंग ऍज पर सोसायटी. मात्र हे जे राईट आहे, जे योग्य आहे, जे अयोग्य आहे, ते योग्य का आहे, ते अयोग्य का आहे, याचा अभ्यास याच्यामध्ये होतो. म्हणजे योग्य म्हणजे नेमके काय. ठीक आहे. त्यानंतर आदर्शात्मक किंवा मानव नीतिशास्त्रामध्ये काय असते, की व्यक्तीनं काय करायला हवे. ठीक आहे. व्हॉट शुड बी, व्यक्तीचं वर्तन कसं असायला हवे, आयडियल काय आहे, ते याच्यामध्ये सांगितलेलं असतं. आणि यासंबंधी याच्यामध्ये काही सिद्धांत आहेत. ठीक आहे. आणि उपयोजित नीतिशास्त्र म्हणजे काय, की दैनंदिन म्हणजे नीतिशास्त्र लागू करणं, पण कुठे, दैनंदिन आणि वास्तविक जीवनाला किंवा वास्तविक जीवनातील विषयांना. दैनंदिन जीवन असेल किंवा वास्तविक जीवन असेल, आपल्या वास्तवातील दैनंदिन वास्तवातील विषयांना नीतिशास्त्र लागू करणं, याला आपण उपयोजित नीतिशास्त्र म्हणतो. जसं की मग याच्यामध्ये म्हणू शकतो आपण, जसं की मीडिया एथिक्स असेल. ठीक आहे. किंवा बायो एथिक्स असेल, लिगल एथिक्स असेल. ठीक आहे. या अप्लाइड एथिक्स म्हणून आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. म्हणजे समज गर्भपाताचा मुद्दा आहे, त्या गर्भपाताच्या मुद्द्याला नीतिशास्त्र लागू करणं, आणि गर्भपात हे योग्य आहे की अयोग्य आहे, ते जे काही न जन्मलेलं अर्भक आहे त्याचे काय हक्क आहेत, तर त्या मातेचे, जी गर्भवती महिला आहे तिचे काय हक्क आहेत, आणि कोणत्या हक्कांना आपण जास्त महत्व देणं गरजेचं आहे. ठीक आहे. या गोष्टी म्हणजे अप्लाइड लेवलच्या गोष्टी याच्यामध्ये अभ्यासल्या जातात. हे जे काही आदर्शात्मक आणि मानक नीतिशास्त्र आहे याच्यामध्ये पुन्हा काही प्रकार पडतात, की काय असायला हवे, काय करायला हवे, हे किंवा काय असायला हवे, हे याच्यासाठी काही प्रिस्क्रिप्शन असतात. मग ते प्रिस्क्रिप्शन आहेत ते 4 मुद्द्यांच्या आधारे दिले जातात नॉर्मेटिव्ह एथिक्स मध्ये. ठीक आहे. पहिलं असतं ते म्हणजे की कृती आधारित नीतिशास्त्र. ठीक आहे. कृती आधारित नीतिशास्त्र, ऍक्शन बेस्ड एथिक्स. याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. एक असते ते म्हणजे डिऑन्टॉलॉजी. ठीक आहे. एक असते डिऑन्टॉलॉजी आणि दुसरे असते ते म्हणजे टेलिओलॉजी. त्याला टेलिओलॉजी असं देखील म्हणतात. ठीक आहे. डिऑन्टॉलॉजी आणि टेलिओलॉजी हे याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. की डिऑन्टॉलॉजी म्हणजे काय, की तुम्ही तुमचं कर्तव्य करत राहा, तुम्ही तुमची साधनं व्यवस्थित वापरा, कृतीचे परिणाम काय असतील याच्याशी तुम्हाला देणं घेणं नाहीये. पण टेलिओलॉजी मध्ये कृतीचे परिणाम काय आहेत त्याच्या आधारे कृतीची नैतिकता ठरवली जाते.
या गोष्टी पुढे तुम्हाला क्लिअर होतीलच. त्यानंतर दुसरं असतं ते म्हणजे सद्गुणाधिष्ठित नीतिशास्त्र, व्हर्च्यू बेस्ड एथिक्स. ठीक आहे, सद्गुणाधिष्ठित म्हणजे एखादी सद्गुणी व्यक्ती असेल तिने केलेल्या सर्व कृती या नैतिक ठरतात असं ते मानतं. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे न्यायाधिष्ठित जस्टिस बेस्ड एथिक्स. ठीक आहे, न्यायाधिष्ठित नीतिशास्त्र. आणि चौथं असतं ते म्हणजे हक्काधिष्ठित म्हणजे काय, राईट बेस्ड एथिक्स, की व्यक्तींच्या हक्कांचं तुम्ही संवर्धन करा आणि त्यानंतर तिच्या हक्काचं संवर्धन करणारी तुमची जी कृती आहे ती नैतिक असणार आहे आणि व्यक्तींच्या हक्कांचं उल्लंघन करणारी कृती अनैतिक आहे. म्हणजेच काय असायला हवे, काय करायला हवे, या 4 बेसिसवरती ते काय म्हणतात, प्रिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करत असते. आणि अधिनीतिशास्त्रामध्ये योग्य म्हणजेच नेमके काय. ठीक आहे, मग हे योग्य जे आहे ते समाजप्रवृत्ती संस्कृतीप्रवृत्ती बदलत असतं. काही योग्य हे संस्कृतीप्रवृत्ती समाजप्रवृत्ती बदलत नाहीत, म्हणजे ते ऍब्सोल्यूट असतात. तर काही योग्य म्हणजे नैतिक गोष्टी, म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट नैतिक वाटू शकते, दुसऱ्या व्यक्तीला नाही वाटणार, म्हणजे ती व्यक्तिप्रवृत्ती बदलते. आणि काही व्यक्ती असे असतात की त्यांना नैतिकता अस्तित्वात असल्याचंच मान्य करत नाहीत ते. ठीक आहे, नैतिकता वगैरे असलं काय अस्तित्वात नसतात, ही उगीच काहीतरी आपली खुळं आहेत मनाची असं त्या व्यक्ती मानतात. मग तसे काही त्याच्यामध्ये आपल्याला प्रकार पाहता येतात. याच्यामध्ये पुन्हा परत 5 आपण थेरीज पाहणार आहोत, की फिलॉसॉफीज पाहणार आहोत, की ज्या मेटा एथिक्सच्या अंतर्गत येतात. ठीक आहे, मेटा एथिक्सच्या अंतर्गत येणाऱ्या काही फिलॉसॉफीज आहेत महत्वाच्या, त्या आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली जी आहे महत्वाची ती म्हणजे त्याला काय म्हणतात की मोरल ऍब्सोल्युटिझम, म्हणजेच काय, नैतिक निरपेक्षतावाद. ठीक आहे, म्हणजे काही गोष्टी या सार्वत्रिक असतात. ठीक आहे, काही सत्य ही सार्वत्रिक असतात, काही मूल्य सार्वत्रिक असतात. सार्वत्रिक म्हणजे समाजात तुम्ही कुठेही जा, कोणत्याही देशात जा, कोणत्याही स्थळ काळ परिस्थितीमध्ये जावा, एखादी गोष्ट योग्य आहे तर ती योग्य आहे, किंवा एखादी गोष्ट जर अयोग्य आहे तर ती अयोग्य आहे. त्याला आपण नैतिक निरपेक्षतावाद म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे म्हणजे फिलॉसॉफी आहे की नैतिक सापेक्षतावाद, म्हणजे काय, मोरल रिलेटिव्हिझम, म्हणजे संदर्भानुसार योग्य अयोग्यतेच्या व्याख्या बदलतात. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणूयात की म्हणजे स्थळ असेल, काळ असेल, कालखंड असेल, परिस्थिती असेल, यानुसार योग्य अयोग्य बदलणं आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर पुढे असते ते म्हणजे मोरल काय म्हणतात ऑब्जेक्टिव्हिझम, म्हणजेच काही नैतिक वस्तुनिष्ठतावाद. म्हणजे काय, काही सत्य किंवा गोष्टी या व्यक्तिपरत्वे बदलत नाहीत. सर्व व्यक्तींसाठी त्या गोष्टी योग्य असतात किंवा अयोग्य असतात. त्याला आपण मोरल ऍब्सोल्युटिझम, मोरल ऑब्जेक्टिव्हिझम म्हणतो. आणि त्यानंतर दुसरे असते ते म्हणजे मोरल सब्जेक्टिव्हिझम, म्हणजेच नैतिक व्यक्तिनिष्ठतावाद. म्हणजेच काय, की व्यक्तिपरत्वे गोष्टी बदलतात, मूल्य नैतिकता बदलते. ठीक आहे, आणि त्यानंतर 5वा प्रकार असतो तो म्हणजे मोरल निहिलिझम. निहिलिझम म्हणजे काय, शून्यवाद, म्हणजे नैतिक शून्यवाद. ठीक आहे, ही डायग्राम तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायची आहे. डायमेन्शन ऑफ एथिक्स मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासणार आहोत डिटेलमध्ये. ठीक आहे, सगळं कळतं तुम्हाला ओव्हरऑल काय आहे, हे 4 डायमेन्शन्स आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या मेटा एथिक्सच्या अंतर्गत ह्या 5 फिलॉसॉफीज आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आदर्शात्मक मानक नीतिशास्त्र जे आहे त्याच्यामधले हे 4 प्रिस्क्रिप्शन्स आहेत की व्यक्तीची कृती कशी असायला हवी, या संदर्भात नीतिशास्त्राचे वेगवेगळे प्रिस्क्रिप्शन करणारे सिद्धांत आहेत. ठीक आहे, मग हे कृती आधारित नीतिशास्त्र आहे. त्याच्यामध्ये पुन्हा आपण डिओन्टॉलॉजी आणि टेलिओलॉजी पाहणार आहोत. ठीक आहे, पण डिओन्टॉलॉजी जी आहे त्याच्यामध्ये पुन्हा आपण कांटला पाहणार आहोत, इमॅन्युअल कांट. मग त्याचं कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्हचं तत्व पाहणार आहोत. ठीक आहे, मग हे जे काही टेलिओलॉजी आहे याच्यामध्ये पुन्हा आपण उपयुक्ततावाद काय आहे, थॉमस हॉब्स काय म्हणतात, आयन रँड काय म्हणतात, त्यांनी स्वार्थवादाची संकल्पना मांडलेली आहे. मानसशास्त्रीय स्वार्थवाद असेल किंवा नैतिक स्वार्थवाद. त्यानंतर उपयुक्ततावाद, त्यानंतर त्याच्यामध्ये सुरू जो जेरेमी बॅन्थम यांनी उपयुक्ततावाद मांडला त्याच्यामध्ये पुढे जाऊन जेएस मिल यांनी सुधारणा केली. मग जो काही सुधारित उपयुक्ततावाद आहे तो आपण अभ्यासणार आहोत. आणि त्यानंतर आपले अमर्त्य सेन यांची कॉमन गुडची संकल्पना आपण टेलिओलॉजीमध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे, सद्गुणाधिष्ठित नीतिशास्त्र, याच्यामध्ये अरिस्टॉटल यांचा दृष्टिकोन काय आहे, प्लेटो यांनी कोणते सद्गुण दिले आहेत ते आपण तपशीलवारमध्ये पाहणार आहोत. न्यायाधिष्ठित नीतिशास्त्र, त्याच्यामध्ये पुन्हा आपण 2 प्रकार केलेले आहेत. एक आहे गुन्ह्याशी संबंधित न्याय आणि दुसरा आहे वितरणात्मक न्याय. मग वितरणात्मक न्याय याच्या संबंधी अरिस्टॉटलचा काय दृष्टिकोन आहे, किंवा अलीकडले राजकीय तत्वज्ञ राहिलेले कोण, की काय म्हणतात त्यांना, जॉन रॉल्स यांनी न्यायासंबंधी अलीकडे राजकीय सिद्धांत मांडले. ठीक आहे, 80, 90, 2000च्या शतकांमध्ये, दशकामध्ये. ठीक आहे, मग ते आपल्याला पाहायचे आहेत की त्यांची न्यायाची संकल्पना काय आहे. ते म्हणतात फेअरनेस ॲज अ जस्टिस,
म्हणजे रास्तपणा म्हणजे न्याय. मग त्यांनी त्या न्यायाची काही तत्व सांगितलेली आहेत आणि त्यासाठी त्यांनी एक सोशल कॉन्ट्रॅक्ट मांडलेला आहे वेगळ्या स्वरूपाचा. त्यांनी एक परिस्थिती दिलेली आहे कपोलकल्पित, ते आपण व्यवस्थितरित्या पाहणार आहोत. युपीएससीने त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर जे न्यायाधीशित गुन्ह्याशी संबंधित न्याय आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की प्रतिशोध म्हणून न्याय, म्हणजे एखाद्या व्यक्तीने काहीतरी गुन्हा केला आहे मग त्याचा सूड घेण्यासाठी त्याला शिक्षा करणं. दुसरा सुधारणात्मक न्याय, की त्या व्यक्तीमध्ये सुधारणा करण्याला स्कोप आहे. म्हणजेच काय, की प्रत्येक व्यक्ती जो काही आज साधू संत राहिले आहे त्याचाही काहीतरी पास्ट राहिलेला आहे आणि जो आज गुन्हेगार आहे त्याला सुद्धा काहीतरी भविष्यकाळ असणार आहे. ठीक आहे, त्याचंही सुंदर भविष्य असू शकतं. मग त्या गोष्टी आपण त्या सुधारणात्मक न्यायामध्ये पाहणार आहोत. आणि दुसरं असतं ते म्हणजे प्ररोधन म्हणून न्याय, की व्यक्तींनी गुन्हा करू नये यासाठी डेटरन्स क्रिएट करण्यासाठी कायदे कठोर असतात. कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद असते. समजा जर म्हणजे आपण पाहिलेलं की नीतिशास्त्र जे आहे, नीतिमत्ता ही अयोग्य कृत्यांच्या विरोधातील पहिली फळी असते संरक्षणाची. ठीक आहे, पण जर काही व्यक्तींमध्ये ती नीतिमत्ता नीतिशास्त्र नाहीये अशा वेळेस त्या व्यक्ती अनैतिक गोष्टी करू शकतात. मग अशा वेळेस काही व्यक्ती अशा असतात की ज्या कायद्याच्या धाकाला घाबरतात, कायद्याला घाबरतात. मी जर ही गोष्ट केली, हे जर अनुचित हे गैरकृत्य केलं बेकायदेशीर, तर मला शिक्षा किंवा दंड मिळणार आहे, म्हणून त्या गोष्टी करत नसतात. मग कायदा प्ररोधनाचं म्हणून देखील काम करत असतोय. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेवटाला एक नुकसान भरपाई म्हणून न्याय काय आहे, जस्टिस ॲज अ कॉम्पेन्सेशन किंवा कॉम्पेन्सेटरी जस्टिस, ही संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर शेवटी हक्काधिष्ठित नीतिशास्त्र, त्यामध्ये आपण जॉन लॉकची हक्काची संकल्पना, नैसर्गिक हक्काची संकल्पना बघूयात. की जॉन लॉकनं मालमत्तेचा हक्क असेल, स्वातंत्र्याचा आणि जीविताचा हक्क हे व्यक्तीचे नैसर्गिक हक्क असल्याचं म्हटलं आहे आणि ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असा त्यांना सिद्धांत मांडलेला आहे. कारण जॉन लॉकला उदारमतवादाचा जनक म्हटलं जातं. ठीक आहे. स्वातंत्र्याविषयी त्याने मत मांडलेले आहेत. ठीक आहे. मग ह्या गोष्टी आपण हक्काधिष्ठित नीतिशास्त्रामध्ये अभ्यासणार आहोत. मग तुम्हाला क्लिअर झालंय सगळं? याच्यामध्ये आता पुढे जसं आपण जाऊ तसं तुम्हाला यातली एक एक गोष्ट क्लिअर होत राहणार आहे, उलगडत जाणार आहे. ठीक आहे. मग आपण आज वर्णनात्मक नीतिशास्त्र, अधिनीतिशास्त्राला सुरुवात करूयात आणि आदर्शात्मक नीतिशास्त्रातील काही टॉपिक आपल्याला बघता येतात का, जिथपर्यंत आपल्याला शक्य आहे तिथपर्यंत आपण बघूयात. ठीक आहे. तर पहिलं जे काय आहे ते वर्णनात्मक नीतिशास्त्र आहे. बरोबर. वर्णनात्मक नीतिशास्त्र म्हणजेच काय, डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच काय, वर्णन. ठीक आहे. वर्णनात्मक नीतिशास्त्र म्हणजे काय, की काय आहे, समाज कोणत्या गोष्टींना किंवा बाबींना नैतिक मानतो आणि कोणत्या गोष्टी, बाबी, वर्तन, वृत्तीला अनैतिक मानतो याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. ठीक आहे. काय आहे, लोकांना काय योग्य वाटतं, ठीक आहे, या गोष्टी याच्यामध्ये येत असतात. म्हणजे समाज बेसिकली काय करत असतोय, की तुम्ही जे वर्तन करताय, तुम्ही जे कृती करताय त्याला एक तर रिवॉर्ड करत असतोय किंवा दंड किंवा शिक्षा देत असतोय. ठीक आहे. म्हणजेच काय काय आहे किंवा लोकांना काय योग्य वाटते, काय योग्य वाटते, काय अयोग्य वाटते. ठीक आहे. या गोष्टींचा अभ्यास यामध्ये होत असतो. समाज हा आपल्या कृती आणि वर्तनांना एकतर बक्षीस देत असतो किंवा दंड देत असतो. मग समाज कोणत्या गोष्टींना बक्षीस देतो, कोणत्या गोष्टींना दंड देतो याचा अभ्यास या वर्णनात्मक नीतिशास्त्रामध्ये केला जातो. फक्त समाजासाठी नैतिक आहे, अनैतिक आहे, काय आहे, म्हणजे योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, हे नीतिशास्त्राचे वर्णनात्मक नीतिशास्त्र हे सांगत नाही. समाज ज्या गोष्टीला योग्य मानत आहे ती योग्य आहे की नाही, या वर्णनात्मक नीतिशास्त्राचं ते देणं घेणं नाहीये त्या गोष्टीचं. तो मूल्यमुक्त दृष्टिकोन आहे, म्हणजेच तो व्हॅल्यू न्यूट्रल आहे. ठीक आहे. त्याला याच्याशी देणं घेणं नाहीये की समाज कोणत्या गोष्टींना योग्य मानतोय, ती खरंच योग्य आहे की नाही, हा त्याचा अभ्यासाचा विषय नाही. याचा अभ्यासाचा विषय काय आहे, की समाज कोणत्या गोष्टींना योग्य मानतोय, कोणत्या गोष्टींना अयोग्य मानतोय, तेवढंच पाहणं. ठीक आहे. समजतंय तुम्हाला? म्हणजे समाज कोणत्या गोष्टींना रिवॉर्ड देतोय आणि कोणत्या गोष्टीला पनिश करतोय एवढंच बघणं. म्हणजे हा मूल्यमुक्त किंवा मूल्य तटस्थ दृष्टिकोन आहे. ठीक आहे. म्हणजे समाज ज्या गोष्टीला योग्य मानतोय ती गोष्ट योग्य का किंवा खरोखरच ती योग्य आहे का हे यात पाहिलं जात नाही. मग वर्णनात्मक नीतिशास्त्राचे काही अभ्यास आहेत. ठीक आहे. काही जे सायकोलॉजिस्ट राहतात, मानसशास्त्रज्ञ, त्यांनी या संबंधीच्या काही केसेस बघितले आहेत की जे काही समाज किंवा समाजातील लोक
ज्या गोष्टीला योग्य मानतील ते वयावयानुसार किंवा नैतिक विकासाचे काही टप्पे असतात. म्हणजे आपलं वय जसं वाढेल तसतशी आपली नैतिकता विकसित होत असते. म्हणजे नैतिक विकासाचे काही टप्पे असतात. मग या संबंधी एक लॉरेन्स कोहेलबर्ग म्हणून अभ्यासक आहेत. ठीक आहे. मग त्यांनी सांगितलेलं एक नैतिक विकासाच्या टप्प्यांचा आपण एक मॉडेल पाहणार आहोत. वर्तनात्मक नीतिशास्त्र म्हणजे काय योग्य आहे, लोकांना काय योग्य वाटतं, या गोष्टीचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. लॉरेन्स कोहेलबर्ग हे शास्त्रज्ञ मानसशास्त्रज्ञ आहेत. ते काय म्हणतात की व्यक्तीचा नैतिक विकासाचे टप्पे असतात. व्यक्तीची जी काही नैतिक विकास होतो तो टप्प्याटप्प्याने होतो जसं तिचं वय वाढतं. ठीक आहे. पण त्या गोष्टी आपण आता बघूया थोडक्यात. की लॉरेन्स कोहेलबर्ग यांनी मांडलेलं नैतिक विकासाचे टप्पे. हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत. ठीक आहे. हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांचा विश्वास काय होता की नैतिक विकास टप्प्याटप्प्याने होत असतो, क्रमाक्रमानं होत असतो. ठीक आहे. आणि त्यांनी हा जो काही नैतिक विकास हा टप्प्याटप्प्याने होतो हे जे काही मत मांडलं त्यासाठी त्यांनी एक अभ्यास दिलेला आहे. ठीक आहे. एक केस स्टडी दिलेली आहे की त्यासाठी ते काय करायचे की म्हणजे लोकांना कथा ऐकवायचे. त्या कथेमध्ये एक नैतिक द्विधा असायची आणि त्यानंतर ते लोकांना ती नैतिक द्विधा म्हणजे काय की एक कथा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी कृती करायची आहे. तुम्ही कोणती कृती कराल अशा वेळी तुमच्यापुढे दोन ऑप्शन्स आहेत आणि दोन्ही ऑप्शन्स करेक्ट आहेत, दोन्ही ऑप्शन्स योग्य आहेत. मग त्यातून तुम्ही कोणत्या पर्यायाची निवड कराल या आधारे ते ठरवायचे की त्या व्यक्तीच्या नैतिक विकासाचा टप्पा कोणता आहे, ती व्यक्ती नैतिक विकासाच्या कोणत्या टप्प्यामध्ये आहे. ठीक आहे. मग त्या संदर्भात एक कथा त्यांची सुप्रसिद्ध कथा आहे. त्याला हेनीज द्विधा असं म्हणतात. हेनीची द्विधा किंवा ठीक आहे हेनीज डायलेमा, त्याला आपण हेनीची द्विधा असं म्हणूयात. ठीक आहे. ही कथा ही एक नैतिक द्विधा आहे, ही एक नैतिक द्विधा असलेली कथा आहे. ठीक आहे. मग या कथेमध्ये काय असतंय की हेनीज हा एक म्हणजे मनुष्य किंवा एका बाईचा पती आहे. ठीक आहे. आणि याची जी पत्नी आहे, या हेनीची जी पत्नी आहे तिला कर्करोग म्हणजेच कॅन्सर झालेला आहे. ठीक आहे. त्या विशिष्ट कॅन्सरनं ते पीडित आहे, ती मृत्यूशयेवर आहे. ठीक आहे. पण डॉक्टर काय म्हटले त्याला की एक नवीन औषध बाजारामध्ये आलंय किंवा नवीन औषधाचा शोध लागलाय आणि ते औषध त्या हेनीच्या पत्नीला वाचवू शकत आहे. ठीक आहे. मात्र ज्या औषध तज्ञानं त्या औषधाचा शोध लावलाय त्या औषध तज्ञानं त्या औषधाची किंमत खूप जास्त ठेवली आहे की जी हेनीच्या खिशाला परवडणारी नाहीये. ठीक आहे. हेनीने खूप जास्त त्याला विनंती केली. त्याच्या पुढं त्यानं म्हणजे फार अक्षरशः काय म्हणते त्याला विनवणी केली खूप की मला ते परवडणार नाही, पण माझी पत्नी त्याच्यामुळं वाचणार आहे, ते तू मला दे. ठीक आहे. मात्र त्या औषध तज्ञानं त्या केमिस्टनं ते औषध हेनीजला द्यायला नकार दिला. मग हेनीजनं दुसऱ्या एका दिवशी एका रात्री ते त्या औषध तज्ञ त्या केमिस्टच्या शॉपमधून ते औषध चोरून नेलं. आता या ठिकाणी ह्या केसमध्ये ही केस लोकांना ऐकवून हे जे काही शास्त्रज्ञ आहेत मानसशास्त्रज्ञ ते लोकांना आता प्रश्न विचारायचे. ठीक आहे. ते बेसिकली या केसमध्ये कोणते प्रश्न विचारायचे की पहिला प्रश्न असायचा की त्या हेनीजनं ते औषध चोरायला हवं होतं का, त्यानं चोरी करायला हवी होती का. ठीक आहे. जर तुम्ही म्हटलं की हा तर का, चोरी करायची होती तर का, त्यांनी चोरी करायला नको होती तर का नाही, का त्याने चोरी करू नये, असा ते प्रश्न विचारायचे. दुसरा प्रश्न त्यांचा असायचा की हेनीचं जर त्याच्या पत्नीवर प्रेम नसेल, हेनीचं त्याच्या पत्नीवर प्रेम जर नसलं असतं तर त्याची कृती बदलली असती का. त्यांनी जी चोरी केली ती त्या पत्नीवरील प्रेमापोटी केली असेल, जर प्रेम नसेल तर त्याची कृती वेगळी ठरली असते का. तिसरा प्रश्न त्या लोकांना विचारायचे की आता हेनीजनं जर ते औषध चोरलं नसतं, ठीक आहे, तर राज्य किंवा पोलीस त्या औषध तज्ञाला त्या केमिस्टला अटक करणार आहे का किंवा अटक करायला हवी का. ठीक आहे. का तर ते औषध उपलब्ध असताना देखील हेनीजनं ते औषध चोरलं नाही, मात्र त्या औषधास्तव त्याच्या पत्नीचा जीव वाचला असता. मात्र केवळ किंमत जास्त असल्या कारणाने ते परवडत नाही आणि म्हणून त्याची पत्नी ही मृत्यू पावते. म्हणजेच हेनीची पत्नी जर मृत्यू पावली तर सरकारनं किंवा पोलिसांनी त्या औषध तज्ञाला अटक करावी का. ठीक आहे. असे ते प्रश्न विचारायचे आणि हे प्रश्न विचारल्यानंतर व्यक्ती जो प्रतिसाद देतील
त्यानुसार ते त्या व्यक्तीच्या नैतिक विकास कोणत्या टप्प्यात आहे हे ठरवायचे. ठीक आहे, सगळा प्रपंच समजला तुम्हाला. मी जे काही सांगितलं ते, हे जे काही लॉरेन्स कोहेलबर्ग आहेत, हे कथाकथन तंत्राचा अवलंब करायचे, लोकांना नैतिक दुविधा असलेली कथा सांगायचे. मग याच्यामध्ये नैतिक दुविधा काय आहे की काय आहे समजलं तुम्हाला. एका बाजूला म्हणजे व्यक्तीचा जीव वाचवायचा, म्हणजे त्याच्या पत्नीचा जीव वाचवायचा की कायद्याचं पालन करायचं. कायद्याचं पालन करायचं म्हणजे काय की चोरी करायची, म्हणजे जीव वाचवण्यासाठी चोरी करायची. पण दुसऱ्या बाजूला कायद्याचं पालन होत नाही ना, तुम्ही कायद्याचं उल्लंघन करताय. ठीक आहे, कायद्याचे पालन. मग काय करायचं की नैतिक दुविधा आहे, या दोन गोष्टींमध्ये कॉन्फ्लिक्ट आहे. ठीक आहे, कायद्याचं पालन करणं हेही या ठिकाणी योग्य आहे की त्याला चोरी करू नये, कारण की चोरी करणं हे बेकायदेशीर आहे. आणि दुसऱ्या बाजूला व्यक्तीचा जीव वाचवणं हेही योग्य आहे. मग ह्यातून तुम्ही कोणत्या पर्यायाची निवड करणार आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं द्याल. ठीक आहे, त्या 3 प्रश्नांचं उत्तर तुम्ही कसं द्याल यावरून ठरणार की तुम्ही नैतिक विकासाच्या कोणत्या टप्प्यामध्ये आहात. क्लिअर आहे सगळ्यांना हे. त्याच्यामध्ये काही डाऊट नसायला हवा. आपल्या नोट्समध्ये या सगळ्या गोष्टी मी दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थितरित्या वाचा आणि त्यानंतर काही डाऊट असेल तर मला विचारा. ठीक आहे, मग आता त्यांनी सांगितलेले नैतिक विकासाचे टप्पे कोणते आहेत ते आपण बघूयात. ठीक आहे, त्यांनी नैतिक विकासाचे एकंदरीत 6 टप्पे सांगितलेले आहेत. त्यांनी नैतिक विकासाचे 6 टप्पे सांगितले. ठीक आहे, 6 टप्पे त्यांनी 3 पायऱ्यांमध्ये सांगितलेले आहेत. पहिली जी पायरी आहे ती कन्व्हेन्शनल स्टेज, प्री कन्व्हेन्शनल स्टेज आहे. म्हणजे परंपरापूर्व टप्पा. ठीक आहे, त्याला आपण तसंच म्हणतो, परंपरेपूर्वीचा टप्पा. पहिला टप्पा जो आहे तो प्री कन्व्हेन्शनल स्टेज आहे. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणूया, प्री कन्व्हेन्शनल स्टेज किंवा परंपरेपूर्वीचा टप्पा. ठीक आहे, मी इंग्लिश टर्म यूज करतो, मराठीला टर्म मी नोट्स मध्ये दिलेले आहे. ठीक आहे, प्री कन्व्हेन्शनल स्टेज ही व्यक्तीच्या वयाच्या 9 वर्षापर्यंत असते. ठीक आहे, मग यामध्ये त्यांनी 2 टप्पे किंवा 2 पायऱ्या सांगितलेल्या आहेत पुन्हा, की याच्यामध्ये सुरुवातीला जी काही व्यक्ती असते किंवा प्राथमिक पातळीवर जी तुमचा नैतिकतेचा विकास होत असतोय, नैतिकतेचा टप्पा असतोय, त्यामध्ये व्यक्ती ही शिक्षा टाळण्याच्या दृष्टीने काम करत असते. ठीक आहे, शिक्षा कधी मिळत असते, ज्यावेळेस ती आज्ञाधारकपणाचं उल्लंघन करते. म्हणजे यामध्ये व्यक्तीचं वर्तन हे आज्ञेचं पालन म्हणजे आज्ञाधारकपणातून होत असतं. हा पहिला टप्पा आहे. ठीक आहे, आज्ञाधारकपणा म्हणजे ज्या गोष्टीसाठी व्यक्तीला शिक्षा मिळते ती गोष्ट व्यक्ती करत नाही, ती लहान मूल करत नाही. का तर मी ती गोष्ट केली चुकीची तर मला शिक्षा मिळणार आहे आणि त्यामुळे ती त्या गोष्टी करणं अवॉइड करतं. या ठिकाणी त्या लहान मुलाचा, त्या लहान बालकाचा असा निर्णय असतोय की मी जर चोरी केली तर मला माझ्या घरचे ओरडणार आहेत, मग अशा वेळेस मी ती कृती करणार नाही. ठीक आहे, म्हणजे शिक्षेच्या भीतीतून आणि आज्ञाधारकतेच्या भावनेतून या ठिकाणी पहिला टप्पा नैतिक विकासाचा ठरत असतोय. त्यानंतर या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं की व्यक्ती तिचं काय म्हणूयात की तिचं सोहित बघते. ठीक आहे, की तिचं सोहित कशात आहे किंवा तिला समाजात किंवा तिची महत्वाच्या असणाऱ्या व्यक्ती बक्षीस कधी देतात. ठीक आहे, या आधारे व्यक्तीची कृती ठरत असते. म्हणजेच काय, ज्या गोष्टी आणि ज्या वर्तन, ज्या वृत्तीसाठी तुम्हाला प्रोत्साहन दिलं जातं, बक्षीस दिलं जातं, रिवॉर्ड केलं जातं, त्या गोष्टी व्यक्ती करते. हे नैतिक विकासाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये घडतं. पहिल्या टप्प्यामध्ये शिक्षा टाळणं आणि आज्ञांचं पालन करणं. दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या गोष्टीसाठी बक्षीस मिळते, माझं सोयी साध्य होतंय, त्या गोष्टी मी करणार. ठीक आहे, बक्षीस की लहान मुलांना कसं असतं, समजा तुम्ही जर चांगला अभ्यास केला, परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवले किंवा वर्गामध्ये प्रथम पहिला दुसरा क्रमांक मिळवला तर तुमची स्तुती केली जाते, प्रशंसा केली जाते. अशा वेळेस तुम्हाला भारी वाटतं, ती गोष्ट चांगली असेल तर तुम्हाला वाटणं. ठीक आहे, ज्या गोष्टीला रिवॉर्ड केलं जाते पण त्या दृष्टी तुम्हाला अभ्यास करणं हे चांगलं वाटतं आणि तुम्ही त्या गोष्टी करता, मग हा नैतिक विकासाचा दुसरा टप्पा असतोय. क्लिअर आहे सगळ्यांना हे. बक्षिसाच्या आधारे किंवा इतरांना आपण काय केलेलं हवं आहे यानुसार व्यक्ती तिची कृती ठरवत असते या पहिल्या टप्प्यामध्ये. त्यानंतर पण दुसरा टप्पा बघूयात की दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं. दुसरा टप्पा कन्व्हेन्शनल स्टेजचा असतो. कन्व्हेन्शनल स्टेज म्हणजे काय, परंपरागत नीतिमत्तेचा टप्पा. पहिला काय होता, परंपरेपूर्वीचा.
त्याला प्री कन्व्हेन्शनल. हा जो काय आहे तो कन्व्हेन्शनल आहे. कन्व्हेन्शनल म्हणजे परंपरेचा टप्पा किंवा परंपरेची नीतिमत्ता. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, परंपरागत नीतिमत्तेचा टप्पा. ठीक आहे, याच्यामध्ये व्यक्तीचं वय हे 9 वर्ष ते 20 वर्ष असं काउंट केलं जातं, किंवा ह्या वयातील व्यक्तींची नीतिमत्ता आपल्याला ह्या प्रकारची असल्याची पाहायला मिळते. ठीक आहे, याच्यामध्ये पुन्हा 2 टप्पे पडतात. पहिले आपण 2 टप्पे बघितले की आज्ञाधारकपणा आणि स्वहित किंवा बक्षिसाच्या आधारे व्यक्तीचं वर्तन ठरतं. त्यानंतर याच्यामध्ये जो काय तिसरा टप्पा आहे, या दुसऱ्या टप्प्यानंतरचा तिसरा टप्पा की जो 9 ते 20 वर्षांच्या बालकांमध्ये, मनुष्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये व्यक्ती काय करते की सहमती आणि अनुरूपता दर्शवण्याच्या दृष्टीने तिचं वर्तन ठेवते. काय म्हणतोय मी? सहमती आणि अनुरूपता. आपण अनुरूपतेची संकल्पना अभ्यासलेली. अनुरूपता म्हणजे काय? कन्फॉर्मिटी. कन्फॉर्मिटी म्हणजे काय की समाजातील लोकांनी आपल्याला पसंत करावं, समूहातील सदस्यांची आपण मर्जी राखावी, म्हणून आपण वर्तन त्यांच्यासारखं ठेवण्याचा प्रयत्न करतो. समाजाची नाराजी आपल्याला ओढून घ्यायची नसते, समूहापेक्षा वेगळं आपल्याला दिसायचं नसते, त्यामुळे समूह जे म्हणे तेच योग्य असल्याचं आपण मानतो. ठीक आहे, म्हणजेच इथली जी काही व्यक्तीची कृती असेल ती समूहानुसार ठरते. क्लिअर आहे सगळ्यांना? म्हणजेच काय, समूहाची मान्यता मिळवणं किंवा इतरांची मान्यता मिळवणं हा व्यक्तीचा इथे हेतू असतो. इतरांची मान्यता, इतरांचं रिकग्निशन तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. समूहाची मर्जी राखणं, समूहाला खुश ठेवणं, यासाठी व्यक्तीचं वर्तन इथे आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं. मग हे काय जे काय आहे, कुटुंब असेल, शाळा असेल, तुमचे समवयस्क असतील, हे यांच्यामध्ये बहुमतानं एखादी गोष्ट जर खरी ठरत असेल, जास्तीत जास्त लोक ज्या बाजूला आहेत त्या बाजूला व्यक्ती वळते. मग हा नैतिक विकासाचा तिसरा टप्पा असतोय. ठीक आहे, सहमती आणि अनुरूपता यांना महत्व देणारी. त्यानंतर हा जो काही 9 ते 20 वर्षांचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला चौथा एक टप्पा पाहायला मिळतो. त्यामध्ये व्यक्ती कायद्याचं पालन करते. ठीक आहे, किंवा त्याला काय म्हणतात की कायदा सुव्यवस्था. कायदा सुव्यवस्थेचं पालन करणं किंवा जी काय अधिसत्ता आहे त्या अधिसत्तेच्या आदेशांचं पालन करणं. कायदा आणि सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डरचं पालन करणं किंवा अधिसत्तेच्या आदेशांचं पालन करणं. मग ती कायद्याला कसलाही प्रश्न विचारत नाही, अधिसत्तेचे आदेशांचं पालन. ठीक आहे, ती अधिसत्तेला जी अथॉरिटी आहे, जी गव्हर्नमेंट मशिनरी आहे, तिला कोणताही प्रश्न विचारणार नाही आणि त्या कायद्यांचं पालन करणार. आणि आपल्यातील बहुतांश व्यक्ती अशाच असतात की कायदा आहे म्हणजे सर्व काही त्यातल्या योग्य गोष्टी आहेत. ठीक आहे, कायद्याला प्रश्न विचारणार नाहीत, कायद्या विरोधात बंड करणार नाही. म्हणजे आपल्यातील बहुतांश लोकांची नैतिक विकासाचा टप्पा इथंच रोखला जातो, त्याच्या पुढे ते जात नाही. पुढे अजून 2 टप्पे आहेत की जे महत्वाचे आहेत. ठीक आहे, कायद्याचं पालन करणं, कोणताही प्रश्न न विचारता कायद्याच्या विरोधात न जाणं, मग हा नैतिक विकासाचा चौथा टप्पा असतो. ठीक आहे, त्यानंतर नैतिक विकासाचा म्हणजे पहिला टप्पा आपण बघितला की 9 वर्षापर्यंत बाळ, त्यानंतर 9 ते 20 वर्षांमध्ये हे 2 टप्पे पाहायला मिळतात. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये परत 2 प्रकार आहेत. ठीक आहे, मग तिसरा टप्पा काय आहे? एक कन्व्हेन्शनल स्टेज झाली, आता असते पोस्ट कन्व्हेन्शनल स्टेज. ठीक आहे, एक दिवस जस्ट एक मिनिट. आपलं ते पेज गेलं. ठीक आहे, असू द्या. हा ठीक आहे, इथं आहे या गोष्टी सगळ्या. ठीक आहे, पहिले काय बघितलं आपण की जो काय प्री कन्व्हेन्शनल स्टेज आहे, परंपरेपूर्वीचा टप्पा, त्याच्यामध्ये हे 2 टप्पे असतात. शिक्षा टाळण्याच्या दृष्टीनं आणि बक्षीस ज्या गोष्टीला दिलं जात आहे ते वर्तन आपल्या व्यक्तीला योग्य वाटतं. त्यानंतर जो दुसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये पुन्हा 2 टप्पे की सहमती आणि अनुरूपता. समाजातील समूहाला जे काही योग्य वाटतं त्यानुसार व्यक्ती कृती करते, वर्तन ठेवते. ठीक आहे, तसा त्याचा नैतिक विकासाचा तो टप्पा असतो. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था किंवा अधिसत्तेचे जे आदेश आहेत, अधिकार पदावरील व्यक्तींचे आदेश, तिचं व्यक्ती पालन करते. हा नैतिक विकासाचा चौथा टप्पा असतो. आणि त्यानंतर पुन्हा 2 टप्पे असतात.
ठीक आहे. तिसरा जो काय आहे तो परंपरेपूर्वीचा, म्हणजे त्याला पोस्ट कन्व्हेन्शनल स्टेज असं म्हटलं जातं. पोस्ट कन्व्हेन्शनल, परंपरोत्तर स्टेज. ठीक आहे. याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात. याच्यामध्ये पाचवा टप्पा असतो. खूप महत्वाचे आहेत हे दोन टप्पे. बहुतांश व्यक्ती या टप्प्यापर्यंत येत नाहीत. हा पाचवा टप्पा आहे. याच्यामध्ये काय असतं, व्यक्तीची या पाचव्या टप्प्याला आपण अजून दुसरा एक शब्द देऊ शकतो की वैयक्तिक, काय म्हणाले की स्वायत्त नैतिक नियम. ठीक आहे. या पाचव्या टप्प्याला आपण काय म्हणू, या तिसऱ्या टप्प्याला काय म्हणू शकतो, या दोन्ही टप्प्यांना एकत्रितपणे स्वायत्त नैतिक नियम. व्यक्तीचे वैयक्तिक असे स्वायत्त नैतिक नियम असतात की वर्तनाचे, स्वायत्त पूर्णपणे ऑटोनॉमस टाईपचे. ठीक आहे. याच्यामध्ये कसं असतं की व्यक्ती मानवी हक्कांना महत्व देते. हा मानवी हक्कांचा टप्पा असतो. म्हणजे ह्युमन डिग्निटी हे खूप जास्त महत्वाचे आहे. मानवी हक्क, ह्युमन राईट्स आणि ह्युमन डिग्निटी. मग ह्या पातळीवर व्यक्तीची स्वतःची वैयक्तिक मूल्य असतात. ठीक आहे. व्यक्तिगत मूल्य असतात. आणि व्यक्तीची जी काही वैयक्तिक मूल्य किंवा व्यक्तिगत नैतिकता आहे त्या आधारे ती तिच्या कृती करत असते. ठीक आहे. अशा वेळेस व्यक्ती कायद्याच्याही पुढे जाऊ शकते. भले कायद्यानुसार एखादी गोष्ट तिला अनुचित वाटू शकते, मात्र तिच्या वैयक्तिक नैतिकेनुसार ती गोष्ट तिला योग्य वाटते, त्यावेळेस ती त्यानुसार कृती करणार. अशी व्यक्ती, यातल्या ज्या व्यक्ती आहेत त्या इतर कोणत्याही व्यक्तींना साधन म्हणून वापरत नाहीत. ठीक आहे. इतरांना त्या कायम साध्य म्हणून गृहीत धरतात. कधीही कोणाचा वापर करणार नाही स्वतःच्या हितासाठी. ठीक आहे. स्वतःच्या कामासाठी इतरांचा साधन म्हणून त्या व्यक्ती वापरत नसतात. त्याला आपण मानवी हक्कांचा टप्पा म्हणतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये व्यक्ती कायद्यांच्या पुढे जात असते. कशी, आपण जी उदाहरणं बघितली की समजा वाहतुकीच्या नियमांचं व्यक्तीनं पालन केलं पाहिजे. जी वरच्या टप्प्यातली जो काय आपण चौथा टप्पा बघितला होता त्यात काय म्हटलं होतं की व्यक्ती ही कायद्याचं पालन करते, अधिसत्तेच्या आदेशाचं पालन करते. ठीक आहे. ही व्यक्ती कायद्याच्या पुढे जाणार नाही, कायद्याचं उल्लंघन करणार नाही. मात्र त्या पाचव्या टप्प्यातील व्यक्ती कायद्याच्या पुढे जाऊन मानवी प्रतिष्ठेचा विचार करेल, मानवी हक्काचा विचार करेल. व्यक्तीचा जीव किती महत्वाचा आहे हे त्या व्यक्तीला माहित आहे. ठीक आहे. जिचा नैतिक विकासाचा टप्पा इथपर्यंत आलेला आहे. मग अशी व्यक्ती, समजा एखादी अपघातात जखमी झालेली व्यक्ती आहे. ठीक आहे. मग तिचा जीव वाचवण्यासाठी ती व्यक्ती वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करण्याची तयारी ठेवते किंवा वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करते. ठीक आहे. ती रेड सिग्नल जरी लागला तरी ती थांबणार नाही. हळूच कुठून तरी मार्ग काढून ती त्या जखमी व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाणार आहे. म्हणजे ती वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन करते, म्हणजे ती कायद्याचं उल्लंघन करत आहे. ठीक आहे. त्यासाठी व्यक्तीची व्यक्तिगत नैतिकता आणि नीतिमूल्य ही महत्वाची आणि मजबूत असावी लागतात. त्याच वेळेस व्यक्ती तशा कृती करू शकते. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. त्यानंतर जे काही 6वी पायरी असते ती खूप जास्त महत्वाची आहे. याच्यामध्ये कसं असतं की व्यक्तीचे स्वतःचेच नैतिक तत्व असतात. या टप्प्यापर्यंत खूप कमी व्यक्ती पोहोचतात. व्यक्तीची स्वतःचीच नैतिक तत्वे, स्वतःची नैतिक तत्वे असतात, मोरल प्रिन्सिपल्स असतात आणि त्यानुसार ती बिहेव आणि ऍक्ट करत असते. ठीक आहे. मग ही समाजातील एखादी अनिष्ट, म्हणजे समाजातील ज्या काही प्रचलित बाबी आहेत तिला ती आव्हान देऊ शकते. तिला समाजातील गोष्टी त्या चुकीच्या, अयोग्य, अनैतिक वाटू शकतात. भले समाजातील सर्व लोकांनी ते ऍक्सेप्ट केलेले असतील तर. मग ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिगत मूल्यांच्या आधारे समाजाच्या रूढींना, परंपरांना, ज्या अनैतिक, अनिष्ट बाबी आहेत, ठीक आहे, ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्यांना ती आव्हान देते आणि समाजामध्ये बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य सुद्धा या गटातली जी काही नैतिक, म्हणजे या टप्प्यातील नैतिक विकास ज्यांचा झालेला आहे त्या व्यक्ती ठेवत असतात. ठीक आहे. म्हणजे काही, म्हणजे त्यांची ही जी काही वैयक्तिक नैतिक तत्व आहेत ना ती कायद्याला सुद्धा आव्हान देणारे असतात. ते कायदेशीर असतीलच असं नाही नव्हे, ते कायद्याच्या बाहेर सुद्धा असू शकतात. कायद्याला आव्हान देणारे कायद्याच्या विरोधातले सुद्धा असू शकतात. जसं की महात्मा गांधीजी असतील. ठीक आहे. मग ब्रिटिश काळामध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ त्यांनी चालवली की सविनय, शांतता, अहिंसक पद्धतीने कायद्यांचं मी उल्लंघन करणार. मग ह्या गोष्टी कुठून येतात की गांधीजींची व्यक्तिगत नैतिकता आणि नीतिमत्ता ही खूप जास्त, म्हणजे काय म्हणत, खूप जास्त स्ट्रॉंग होती आणि त्याबाबत त्यांना सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी होती. ठीक आहे. मी जे काय करत आहे ते काय आहे आणि कशासाठी आहे, ती उदात्त मूल्य, उदात्त आदर्श आहे आणि त्यासाठी मी काहीतरी करत आहे. भले ते कायद्यानुसार चुकीचं असेल, ब्रिटिशांच्या कायद्यानुसार चुकीचं असेल. ठीक आहे. पण एक ह्युमेन म्हणून, एक मानवतेच्या दृष्टीने जर बघितलं तर ती गोष्ट मी जे करत आहे ते सत्य आहे. ठीक आहे. गांधीजी तशा गोष्टी म्हणायचे. जेव्हा तुरुंगामध्ये वगैरे, म्हणजे काय म्हणतात, कोर्टमध्ये जेव्हा केसेस चालायच्या त्या सुनावणी दरम्यान सुद्धा गांधींच्या अशाच गोष्टी त्यांच्या बोलण्यातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठीक आहे. म्हणजे मी जी कृती करत आहे ते मला योग्य वाटते, आता तुमच्या कायद्यानुसार जर ती बेकायदेशीर असेल तर त्यानुसार जी शिक्षा असेल ती भोगायला मी तयार आहे, कारण की मी जे करतोय ते सत्य आहे हे मला माहित आहे. ठीक आहे. अशा वेळेस
हे आपल्याला नीतिमत्ता किंवा नैतिक विकासाचा टप्पा पाहायला मिळत असतोय. आपले राजा राममोहन रॉय असतील, सतीप्रथा आपल्या समाजाने ऍक्सेप्ट केलेली गोष्ट होती, बरोबर आहे. समाजामध्ये ती प्रचलित होती, समाजातील महिलांना सती जावं लागायचं त्यांचा पतीचा मृत्यू झाल्याच्या नंतर, बरोबर. मात्र राजा राममोहन रॉय यांच्या व्यक्तिगत नैतिकतेला, त्यांची जी काही स्वतःची नैतिकत्व होती, त्याला ती गोष्ट योग्य वाटली नाही आणि त्यामुळे त्यांनी त्या व्यवस्थेला, ती जी काही सतीप्रथाची व्यवस्था होती, तिला आव्हान दिलं आणि समाजातील नीतिप्रथेला काय म्हणतात की संपवण्याचं काम त्यांनी केलं. ठीक आहे. त्यानंतर पंडित विश्वचंद्र विद्यासागर असतील किंवा महात्मा फुले असतील, डॉक्टर आंबेडकर असतील, यांची नैतिकता आपल्याला या टप्प्यात पाहायला मिळते. क्लिअर आहे सगळ्यांना. आणि या टप्प्याचं महत्वाचं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे ह्युमन डिग्निटीचं सन्मान करणं, की मानवी प्रतिष्ठेचा आदर करणं. मनुष्याचं जीवित असेल, मनुष्य असणं हे खूप महत्वाचं आणि एक वेगळं आहे. त्याच्या आपण कधी कोणत्याही स्वरूपामध्ये कधी अवहेलना करू शकत नाही. या गोष्टी या टप्प्यावरती ज्यांची नैतिकता आहे त्यांना समजत असतात. ठीक आहे. आपल्यातील बहुतांशी लोक या टप्प्यामध्ये पोहोचत नाहीत. आपण इथंच जो काही चौथा टप्पा आहे की कायदा सुव्यवस्थेचं पालन करणं, अधिसत्तेच्या आदेशांचा पालन करणं, तिथपर्यंत जातो. पण ही टप्पा महत्वाचा असतं आणि या टप्प्यामध्ये जाणं गरजेचं राहते. मग नैतिकता काय आहे आपण काय पाहत होतो, कनेक्ट होते ना सगळ्यांना. आपण कुठं आहेत माहिती आहे, आपण हे वर्णनात्मक नीतिशास्त्र बघत आहोत की काय आहे, लोकांना काय योग्य वाटते. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये हे वर्णनात्मक नीतिशास्त्र की काय आहे, लोकांना काय योग्य वाटतं. मग त्या संबंधी हे जे काय आहेत लॉरेन्स कोहेलबर्ग यांनी मांडलेला एक दृष्टिकोन की नैतिक विकास हा टप्प्याटप्प्यानं होतो, ते आपण बघत होतो की कोणत्या टप्प्यातील लोकांना काय नैतिक वाटते, काय योग्य वाटते, काय अयोग्य वाटते. क्लिअर आहे सगळ्यांना. हे आहे वर्णनात्मक नीतिशास्त्र. त्यानंतर आपण पुढे मेटाएथिक्स बघूयात. नीतिशास्त्राचा दुसरा आयाम आहे अधिनीतिशास्त्र, म्हणजेच काय, मेटानेथिक्स. ठीक आहे. म्हणजेच काय, जे योग्य आहे ते योग्य म्हणजे नेमके काय. ठीक आहे. लोकांना जे योग्य वाटतंय ते म्हणजे नेमकं काय आहे बाबा. व्हॉट डज राईट इव्हन मीन, त्याला आपण अधिनीतिशास्त्र असं म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, मेटा एथिक्स. इंग्लिश मधले शब्द सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, लोकांना जे योग्य वाटत आहे ते योग्य म्हणजे नेमके काय आहे. ठीक आहे. योग्य म्हणजे नेमके काय किंवा अयोग्य म्हणजे नेमके काय आहे बाबा, ते अयोग्य का आणि कशामुळे आहे. ठीक आहे. या बाबी याच्यामध्ये येत असतात. म्हणजेच काय की व्हॉट डज राईट इव्हन मीन, त्याला आपण इंग्लिशमध्ये असं म्हणतो, व्हॉट डज राईट इव्हन मीन. जे काय योग्य आहे ते योग्य का आहे किंवा योग्य म्हणजेच नेमके काय. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय असतात, पुन्हा त्याच गोष्टी येतात की नैतिकता म्हणजे काय किंवा अनैतिकता म्हणजे काय, या बाबींचा अभ्यास यामध्ये होत असतो. नैतिकता म्हणजे काय, त्यानंतर आपण म्हणतो की फसवणूक करणं किंवा चोरी करणं हे अनैतिक आणि अयोग्य आहे. ठीक आहे. काय म्हणतो आपण, चोरी करणं हे अनैतिक आहे. तर ते का आहे, चोरी करणे अनैतिक आहे, मात्र का, या प्रश्नाचं उत्तर मागण्याचा प्रयत्न या अधिनीतिशास्त्रामध्ये केला जातो. चोरी करणे अनैतिक का. ठीक आहे. म्हणजे नैतिकता आणि नीतिमत्ता यांचा अर्थ काय आहे, तो कसा बदलतो. नैतिकता आणि नीतिमत्ता यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न या अधिनीतिशास्त्रामध्ये केला जातो. आणि त्या दृष्टीनं या अधिनीतिशास्त्रामध्ये काही तत्वज्ञान आहेत, काय फिलॉसॉफीज आहेत. ठीक आहे. या अधिनीतिशास्त्रामध्ये काही फिलॉसॉफीज आहेत, त्या कोणकोणत्या आहेत. आपण ऑलरेडी जे काही व्हॅल्यू, ऍटिट्यूड, मोरल आणि एथिक्स हा चॅप्टर बघितलेला, त्याच्यामध्ये मी काही कीवर्ड्स तुम्हाला सांगितलेले की त्या मूल्यांची काही वैशिष्ट्ये असतात. तेच कीवर्ड आपण फक्त मोरलच्या संदर्भात पाहणार आहोत की नैतिक. आपण व्यक्तिनिष्ठतावाद म्हणजे काय, निरपेक्षतावाद म्हणजे काय, सापेक्षतावाद म्हणजे काय, या गोष्टी पाहिलेल्या आहेत ऑलरेडी. ठीक आहे. मग आता आपण त्याच थोड्या अजून विस्तारानं बघूयात. त्यातलं पहिलं महत्वाची फिलॉसॉफी आहे त्या मेटा एथिक्सच्या अंतर्गत, ती काय आहे, मोरल ऍब्सोल्युटिझम. म्हणजेच काय, नैतिक
मोरल ऍब्सोल्युटिझम म्हणजे काय? नैतिक काय म्हणता येईल? ऍब्सोल्युटिझमला काय म्हणणार तुम्ही? निरपेक्षतावाद. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवायच्यात, कन्फ्युज व्हायचं नाहीये. ठीक आहे, आपल्या इंग्लिशच्या ज्या टर्म्स आहेत युपीएससी आणि एमपीएससी, युपीएससी मध्ये याच्यावरती प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत की 2 मार्कांना टिप्पणी करा किंवा 5 मार्कांना टिपा लिहा, लघु टिपा, राईट अ शॉर्ट नोट ऑन व्हॉट इज मोरल ऍब्सोल्युटिझम, नैतिक निरपेक्षतावाद. ठीक आहे, काय मोरल ऍब्सोल्युटिझम. त्यामध्ये आपण त्यानंतर दुसरं तत्वज्ञान आपण अभ्यासणार आहोत की नैतिक काय म्हणतात सापेक्षतावाद, म्हणजेच काय मोरल रिलेटिव्हिझम. मी वारंवार या गोष्टी फळ्यावरती का लिहितोय? मगाशी आपण बोर्डवरती या गोष्टी लिहिल्या की तुमच्या त्या पाठ व्हाव्यात, तुमचा सगळा त्याचा काय अर्थ आहे, ती संकल्पना काय आहे, ते सगळं माहित व्हावं तुम्हाला. त्याच्यासाठी इंग्लिश टर्म काय आहे, त्यासाठीच आपला प्रपंच आहे. ठीक आहे, रिलेटिव्हिझम. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे नैतिक वस्तुनिष्ठतावाद, म्हणजेच काय मोरल ऑब्जेक्टिव्हिझम. ठीक आहे, त्यानंतर चौथा प्रकार आपण पाहणार आहोत, त्या चौथं तत्वज्ञानातलं आपण अभ्यासणार आहोत, ते म्हणजे काय आहे नैतिक व्यक्तिनिष्ठतावाद. म्हणजेच काय मोरल सब्जेक्टिव्हिझम. आणि त्यानंतर पाचवं तत्वज्ञान किंवा पाचवी फिलॉसॉफी याच्या अंतर्गत असणार आहे, ते म्हणजे नैतिक शून्यवाद. तर एकदम थोडक्यामध्ये आपण एकदा बघूयात की पाचही संकल्पना काय आहेत आणि त्यानंतर आपण डिटेलमध्ये एक एक संकल्पना बघूयात. निहिलिझम. ठीक आहे, त्या 5 संकल्पना काय आहेत, ती 5 तत्वज्ञान काय आहेत हे एकदम आपण थोडक्यात बघूयात. हे काय आहेत सगळे? कन्फ्युज व्हायचं नाही. हे काय आहे? मेटा एथिक्सच्या अंतर्गत असलेल्या फिलॉसॉफीज. मेटा एथिक्स म्हणजे काय? जे योग्य आहे ते योग्य काय आहे, म्हणजे योग्य म्हणजेच नेमके काय, किंवा नैतिकता नीतिमत्ता या संकल्पना काय आहेत. ठीक आहे, या गोष्टींचा इथं अभ्यास होत असतोय आणि त्याच्यानंतर ही तत्वज्ञान आहेत. ही तत्वज्ञान सांगतात की नैतिकता नीतिमत्ता कशी बदलते किंवा कशी स्थिर असते. समजतंय? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची पहिली संकल्पना आहे नैतिक निरपेक्षतावाद. ह्या ज्या त्या 2 संकल्पना आहेत की ऍब्सोल्युटिझम आणि रिलेटिव्हिझम, या दोन्ही संकल्पना कशाच्या संदर्भात असतात? इरेस्पेक्टिव्ह ऑफ कॉन्टेक्स्ट किंवा कॉन्टेक्स्टच्या संदर्भात, विथ रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट. संदर्भ काय आहे, स्थळ असेल, कालखंड असेल, परिस्थिती असेल, यांच्या संदर्भात. ठीक आहे, हे ऑब्जेक्टिव्हिझम आणि सब्जेक्टिव्हिझम या ज्या संकल्पना असतात त्या विथ रेफरन्स टू पर्सन असतात किंवा इंडिव्हिज्युअल असतात, म्हणजे व्यक्तीच्या संदर्भात. मी काय सांगितलं तुम्हाला, इथं कॉन्टेक्स्ट असतोय, कॉन्टेक्स्टच्या संदर्भात म्हणजे इथं स्थळ, काळ, ठीक आहे, या संदर्भामध्ये किंवा परिस्थिती या संदर्भात आपण ह्या 2 संकल्पना बघतो. आणि व्यक्तीच्या संदर्भामध्ये आपण हे पाहतो. ज्यावेळेस आपण म्हणतो की मोरल ऍब्सोल्युटिझम म्हणजे स्थळ काही असो, काळ काही असो, परिस्थिती काही असो, एखादी गोष्ट सत्य आहे, नैतिक आहे, ते सर्व काळात नैतिक आहे. सार्वत्रिक सत्य काय आहेत, सार्वत्रिक दृष्ट्या नैतिक काय आहे, याचा अभ्यास म्हणजे व्यक्तीचं नैतिक वर्तन हे सार्वत्रिक दृष्ट्या कोणकोणती नैतिक आहेत त्याला आपण मोरल ऍब्सोल्युटिझम म्हणतो. सार्वत्रिक दृष्ट्या स्थळ काही असो, कालखंड कोणताही असो, समाज कोणताही असो, एखादी गोष्ट खरी आहे ती सर्वत्र खरी आहे, त्याला मोरल ऍब्सोल्युटिझम असं म्हणतात. आणि सापेक्षतावाद किंवा रिलेटिव्हिझम म्हणजे काय, की ज्या वेळेस एखादी गोष्ट, एखादी बाब, एखादी कृती ही स्थळ असेल, कालखंड असेल, समाज असेल, संस्कृती असेल, यापर्यंत बदलत असेल तर. ठीक आहे, समजा एक उदाहरण घेतलं तुम्हाला अजून क्लिअर होईल. ऍब्सोल्युटिझम म्हणजे काय? निरपेक्ष. निरपेक्ष म्हणजे काय की काय म्हणूयात की सार्वत्रिक स्वरूपाची, युनिव्हर्सल टाईप. मग आता जो काय एखाद्या धर्माने सांगितलेलं तर ठीक आहे, आपण एक गोष्ट पाहिलेली की जीवनाचा सुवर्ण नियम, गोल्डन रूल ऑफ लाईफ काय आहे? काय आहे की जे तुम्हाला इतरांनी तुमच्याशी केलेलं नको आहे ते तुम्ही इतरांशी करणार नाहीत किंवा तुम्ही ते करू नये. हा जो काही जीवनाचा सुवर्ण नियम आहे
की इतरांना तुम्ही कसं ट्रीट करावं, इतरांनी तुम्हाला साधन म्हणून वागू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर इतरांना देखील तुम्ही साधन म्हणून वापरता कामा नये, हा जीवनाचा सुवर्ण नियम आहे. मग हा मला सांगा, तुम्ही कोणत्या समाजात गेलात, कोणत्या संस्कृतीत गेलात, कोणत्याही परिस्थितीत असाल तरी ते सत्य हे सत्यच असणार आहे. बुद्धानं सांगितलेला मध्यम मार्ग असेल किंवा बुद्धानं जो अष्टांग मार्ग सांगितला की तुमची सम्यक वाचा असली पाहिजे, तुमचा सम्यक विचार असला पाहिजे, सम्यक ध्यान असलं पाहिजे, या गोष्टी कोणत्याही समाजात गेल्या तर त्या बदलणार आहेत का? जी गोष्ट योग्य आहे ती योग्यच राहणार आहे. म्हणजे ही धर्माची जी शिकवण असते या सगळ्या बाबी या मोरल ऍब्सोल्युटिझम मध्ये येत असतात. ठीक आहे, आपण या गोष्टी म्हणजे मी जे काय बोलतोय त्याच गोष्टी पुढे एकदा बघूयात. त्याच्या अगोदर अजून दुसरी संकल्पना काय आहे? नैतिक सापेक्षतावाद म्हणजे काय? आपण म्हटलं की स्थळ, काळ, परिणाम यांच्या संदर्भात. सापेक्षतावाद म्हणजे काय? की समाज असेल, संस्कृती असेल, स्थळ असेल, कालखंड असेल, या प्रत्येक गोष्टी बदलतात. त्याला आपण सापेक्षतावाद किंवा रिलेटिव्हिझम असं म्हणतो. आता सती प्रथा आपल्या 18व्या-17व्या शतकामध्ये भारतामध्ये अस्तित्वात होती आपल्या समाजात. आज ती आहे का? नाहीये. म्हणजे ती बदलली आहे. ठीक आहे, याला आपण सापेक्षतावाद असं म्हणतो. त्यानंतर ऑब्जेक्टिव्हिझम म्हणजे काय? की व्यक्तिपरत्वेच्या संदर्भात आपण पाहणार आहोत की व्यक्तीच्या संदर्भात व्यक्ती कोणतीही असली तर एखादी गोष्ट खरी आहे तर ती खरीच आहे. जरी व्यक्ती बदलली, माझ्यासाठी ती खरी आहे, तुमच्यासाठी ती खरी आहे. म्हणजे माझ्यासाठी एखादं वर्तन, नैतिक वर्तन हे योग्य आहे, तुमच्यासाठी ते योग्य असणं, त्याला आपण काय म्हणतो? ऑब्जेक्टिव्हिझम, मोरल ऑब्जेक्टिव्हिझम. ठीक आहे, समजा महिलांचा आदर करणं किंवा मानवी प्रतिष्ठेचा आदर करणं, याला तुम्ही म्हणू शकत नाही अयोग्य, मीही म्हणू शकत नाही अयोग्य. म्हणजे व्यक्तिपरत्व हे बदलत नाही, व्हॅल्यू हे वर्तन, त्याला आपण काय म्हणतो? ऑब्जेक्टिव्हिझम किंवा मोरल ऑब्जेक्टिव्हिझम म्हणजे नैतिक वस्तुनिष्ठवाद. आणि जेव्हा एखादी गोष्ट किंवा एखादं वर्तन हे व्यक्तिपरत्वे बदलतं त्याला आपण नैतिक व्यक्तिनिष्ठतावाद म्हणतो. ठीक आहे, की हे सब्जेक्टिव्हिझम आहे, व्यक्तिपरत्वे गोष्टी बदलत आहेत. तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात की ऍब्सोल्युटिझम आलं की रिलेटिव्हिझम येणार आणि ह्या गोष्टी व्यक्तिपरत्वे नसून त्याप्रती ह्या गोष्टी ह्या दोन आहेत त्या कॉन्टेक्स्ट प्रती आहेत. मग कॉन्टेक्स्ट काय? स्थळ, काळ, परिस्थिती, कालखंड. ठीक आहे, या समाज, संस्कृती. आणि त्यानंतर हे जे काय हे व्यक्तीच्या संदर्भात आहे की ऑब्जेक्टिव्हिझम आणि सब्जेक्टिव्हिझम. व्यक्तिपरत्वे बदलत नाही, हे व्यक्तिपरत्वे बदलतं. आणि त्यानंतर मोरल निहिलिझम आहे, हे म्हणजे शून्यवाद. ते म्हणतात नैतिकता अस्तित्वातच नसते. ठीक आहे, म्हणजे कोणतीही कृती नैतिकही आहे, अनैतिकही आहे, किंवा सर्व गोष्टी या अनैतिक आहेत, नैतिक आहेत. म्हणजे काही योग्य नाही, काही अयोग्य नाही. समजतंय? अशा स्वरूपाच्या गोष्टी ते बोलत असतात. ते काय आपण पुढे अभ्यासणार आहोत. मग आता आपण नैतिक निरपेक्षतावाद काय आहे ते थोडक्यात बघूयात. त्या नोट्समध्ये मी गोष्टी एकदम व्यवस्थित दिलेल्या आहेत. ठीक आहे, त्या मेटा एथिकच्या अंतर्गत असलेल्या फिलॉसॉफीज आहेत. मोरल ऍब्सोल्युटिझम म्हणजे नैतिक निरपेक्षतावाद. कन्फ्युज व्हायचं नाहीये, याच्यावरती प्रश्न येणार आहेत त्याप्रमाणे. ठीक आहे, म्हणजेच काय मी जे सांगितलं तुम्हाला की या ज्या बाबी आहेत त्या सार्वत्रिक असतात. ठीक आहे, म्हणजेच काय त्यांचं मत असं आहे की नैतिक आचरणाची परिपूर्ण व्याख्या असू शकते किंवा आहे. ठीक आहे, आणि ती जी काही नैतिक वर्तन आहे ते परिस्थितीनुसार बदलत नाही. समजतंय? म्हणजेच काय ते म्हणतात की एखादी गोष्ट किंवा एखादी बाब, एखादं वर्तन, एखादी कृती ही अंगभूतपणे, इनहेरंटली, ठीक आहे, किंवा मूळतः, इनहेरंटली म्हणजे अंगभूतपणे किंवा मूळतः किंवा स्वभावतः योग्य किंवा अयोग्य असते. योग्य असू शकते किंवा अयोग्य असू शकते, मात्र काहीतरी असणार आहे इनहेरंटली एखादी ऍक्ट. ठीक आहे, मग ते समजणं किंवा तसं मानणं हे मोरल ऍब्सोल्युटिझम मध्ये येतात. ठीक आहे, जे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की जीवनाचा सुवर्ण नियम असेल की तुम्हाला जसं वाटतं इतरांनी वागावं तसं तुम्ही इतरांना वागवलं पाहिजे. ही गोष्ट कोणत्याही परिस्थितीत जरी गेलात तर ती स्थलकाल बाधित सत्य असणार आहे. त्याला आपण ऍब्सोल्युटिझम म्हणतो. स्थलकाल बाधित सत्य ज्या बाबी आहेत त्याला आपण ऍब्सोल्युटिझम मध्ये टाकत असतो. ठीक आहे, मग आपल्या भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोगाचं तत्वज्ञान असेल की तुम्ही तुमचं कर्तव्य करा, फळाची अपेक्षा ठेवू नका, फळाप्रती आसक्ती ठेवू नका. कर्तव्यधिष्ठित जे नीतिशास्त्र आहे त्याचा समावेश आपण या ऍब्सोल्युटिझम मध्ये करू शकतो, मोरल ऍब्सोल्युटिझम मध्ये. ठीक आहे, आणि जी काही धर्मांची शिकवण असते ती सुद्धा याच अंतर्गत येते. क्लिअर आहे तुम्हाला सगळ्यांना? मग जैन धर्मातील अनेकांतवाद, स्वादवाद तत्व असेल किंवा मगाशी बघितल्याप्रमाणे बौद्ध धर्मातील काय म्हणूया मध्यम मार्ग असेल किंवा अष्टांग मार्ग असेल, पंचशील तत्व असतील, ती या अंतर्गत येत असतात. हिंदू धर्मातीलही निष्काम कर्मयोग असेल किंवा वसुधैव कुटुंबकम किंवा सर्वे सुखीना भवंतु, हे जे काय आहे ते या मोरल ऍब्सोल्युटिझम मध्ये येत राहते. ठीक आहे, त्यानंतर आपण दुसरी संकल्पना बघूयात, दुसरं तत्वज्ञान बघूयात की नैतिक
सापेक्षतावाद. म्हणजेच काय? मोरल रिलेटिव्हिझम. म्हणजेच काय? की स्थल असेल, कालखंड असेल किंवा समाज असेल, संस्कृती असेल, या परत्वे गोष्टी बदलतात. संस्कृती बदलली, नैतिक जीवनाचे नैतिक नियम बदलले, परत्वे बदलतात. ठीक आहे, बदलणाऱ्या गोष्टी. तर मला सांगा, सतीप्रथा मगाशी आपण बघितलं ही आपल्या समाजाने स्वीकारलेली एक प्रथा होती, मात्र आज ती नाहीये. म्हणजे कालखंड परत्वे ही गोष्ट बदलली आहे. समाज परत्वे काही गोष्टी बदलतात, की जसं की काही समुदायामध्ये काही समुदाय आपल्याला मातृस्थानीय आणि मातृवंशीय असल्याचं पाहायला मिळतं. आपल्या मेघालय आणि केरळमध्ये काही समुदाय आहेत जे मॅट्री लोकल आहेत. ठीक आहे, मॅट्री लोकल म्हणजे शब्दांचा अर्थ माहिती आहे तुम्हाला. मॅट्रिलिनियल. मॅट्री लोकल म्हणजे काय? ज्यावेळेस दोन जोडीदारांचा विवाह होतोय, ठीक आहे, पती आणि पत्नीचा विवाह होतोय, त्यावेळेस पतीनं पत्नीच्या घरी राहायला जाणं, नांदायला जाणं, त्याला आपण मॅट्री लोकल असं म्हणतो. आणि मातृवंशीय म्हणजे काय? की ज्यावेळेस त्या कुटुंबाचा वंश ठरविला जातोय किंवा वंश परंपरा जी चालते, वंशावळ, ती महिलेच्या नावानं चालते, मुलीच्या नावानं चालते, त्याला आपण मातृवंशीय समाज म्हणतो. आपण आपल्या इथं आहे का तसं? नाही. आपण पितृवंशीय आणि पितृस्थानीय आहेत. म्हणजेच काय? की आपण काय म्हणूयात की जी पत्नी आहे ती पतीच्या घरी नांदायला जाते लग्नानंतर, आणि त्यानंतर जी वंशावळ आहे ती पती किंवा पुरुषाच्या नावानं चालत असते. ठीक आहे, मग हे समुदाय आहे. म्हणजे जे काही एखादं जे नैतिक वर्तन आहे ते कसं बदललंय? समाज परत्वे बदललंय, संस्कृती परत्वे बदललंय. म्हणजेच काय? की नैतिक सापेक्षतावाद आहे. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? काय अडचण? आता सरोगसी सारखी गोष्ट असेल, ही सुद्धा समाज परत्वे वेगळी आहे. सरोगसी आपल्या इंडियामध्ये, भारतामध्ये जी काही कमर्शियल सरोगसी आहे ती प्रोहिबिटेड आहे. म्हणजे कमर्शियल सरोगसी अलाउड नाहीये, मात्र अल्ट्रुइस्टिक सरोगसी अलाउड आहे. अल्ट्रुइस्ट म्हणजे परोपकारी, व्यावसायिक सरोगसी नव्हे. मग या संबंधीचे सरकारने कायदा वगैरे केलेला आहे. ठीक आहे, त्या गोष्टी आहेत. पण दुसऱ्या समाजामध्ये आपल्याला कमर्शियल सरोगसी सुद्धा अलाउड असल्याचं पाहायला मिळते काही देशांमध्ये. मग या गोष्टी आहेत. किंवा काही देशांमध्ये जी अल्ट्रुइस्टिक सरोगसी आहे ती सुद्धा अलाउड नाहीये. म्हणजे समाज परत्वे नैतिक वर्तन कोणतं काय आहे या गोष्टी बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर देहदंडाची शिक्षा असेल म्हणजे फाशीची शिक्षा, ही सुद्धा बऱ्याच देशांमध्ये नैतिक कारणास्तव अलाउड नाहीये, मात्र बऱ्याच देशांमध्ये ते आपल्याला अलाउड असल्याचं दिसून येतंय. ठीक आहे, म्हणजेच समाज, संस्कृती, कालखंड या परत्वे नैतिक तत्व काय आहे ते बदलत आहेत. योग्य म्हणजे काय, अयोग्य म्हणजे काय, त्याला आपण नैतिक सापेक्षतावाद असं म्हणतो. ठीक आहे, क्लिअर? त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे काय? नैतिक वस्तुनिष्ठतावाद. म्हणजेच काय? मोरल ऑब्जेक्टिव्हिझम. म्हणजेच काही तत्व आणि बाबी असतात, जीवन असतं, म्हणजे जीवनाचं जे काय वर्तन आहे आपलं ते असं असतं की जे व्यक्तिपरत्वे बदलत नाही. म्हणजे सर्वांसाठी ती गोष्ट महत्वाची असते. जसं की महिलांच्या प्रतिष्ठेचा आदर करणं, महिलांची प्रतिष्ठा उचलून धरणं, मानवी प्रतिष्ठेचा आदर करणं, मानवी प्रतिष्ठेचा आदर असेल, या गोष्टी, किंवा आपल्या संविधानाची काही मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत, या गोष्टी, पर्यावरणाचं संरक्षण करा. ठीक आहे, किंवा इतरांच्या भावना दुखावू नका, आपल्या राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजांचा आदर करा, या गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. मग ही जी काही मूलभूत कर्तव्य आहेत किंवा मानवी प्रतिष्ठेचा, महिलांच्या प्रतिष्ठेचा आदर करणं, या गोष्टी व्यक्तिपरत्वे बदलत नाहीत. म्हणजे व्यक्तिपरत्वे या गोष्टींना समान स्थान आहे. मग अशा वेळेस त्याला आपण काय म्हणतो? ऑब्जेक्टिव्हिझम म्हणतो. ठीक आहे, मोरल ऑब्जेक्टिव्हिझम, की व्यक्तिपरत्वे न बदलणाऱ्या गोष्टी. ठीक आहे, म्हणजे व्यक्तीच्या मताशिवाय सुद्धा काही गोष्टी या म्हणजे व्यक्तिनिष्ठतेशिवाय सुद्धा काही गोष्टी या वस्तुनिष्ठपणे योग्य किंवा अयोग्य असू शकतात आणि असतात. ठीक आहे, क्लिअर आहे? त्यानंतर आपण कुठलं बघू शकतो? चौथं, की काय म्हणतात? नैतिक व्यक्तिनिष्ठतावाद. म्हणजेच काय? मोरल सब्जेक्टिव्हिझम. म्हणजेच काय? व्यक्तिपरत्वे बदलतं. नैतिक काय आहे, अनैतिक काय आहे, हे व्यक्तिपरत्वे बदलते. ठीक आहे, समजा असं असू शकतं ना की मी पर्यावरणवादी व्यक्ती असेल, ठीक आहे, किंवा हा व्यक्ती पर्यावरणवादी आहे,
त्याच्यामध्ये विकास प्रकल्प हे योग्य नसतात, कारण त्यामुळे पर्यावरणाची हानी होते, हे त्याच्यासाठी नैतिक वर्तन असेल. मात्र हा व्यक्ती असू शकतो की ज्याला वाटतं की देशाचा आर्थिक वृद्धी होण्यासाठी, देशाची आर्थिक वाढ होण्यासाठी विकास प्रकल्प गरजेचे आहेत. ठीक आहे, म्हणजेच काय की व्यक्तिपरत्वे मूल्य बदलत आहेत, व्यक्तिपरत्वे नैतिक काय आहे हे बदलत आहे. मग त्याला आपण नैतिक व्यक्तिनिष्ठतावाद असं म्हणतो. ठीक आहे, क्लिअर आहे. म्हणजे नैतिक व्यक्तिनिष्ठतावाद जर ही जर टर्म आली की मोरल सब्जेक्टिव्हिझम काय आहे, मग त्या टर्मचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे आणि त्यानंतर त्यासंबंधीचं उदाहरण द्यायचं आहे. अशी 2 मार्कांना टिप येऊ शकते, इथून मागे आलेले आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना. त्यानंतर आपण नैतिक शून्यवाद म्हणजे काय बघूयात. ही जरा थोडीशी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. मोरल निहिलिझम. त्यांच्या मते नैतिकता वगैरे अस्तित्वातच नसते. ठीक आहे, ते लोक काय म्हणतात, नैतिकता वगैरे ज्या काही समाजाने मांडलेल्या गोष्टी आहेत, ही काय म्हणूयात की वरवरचं काहीतरी आहे की समाजातील व्यक्तींच्या वर्तनाचं नियंत्रण करण्यासाठी, की समाजातील व्यक्तींना कंट्रोल ठेवण्यासाठी असलेले ही कृत्रिम काहीतरी फळपुटेपणा आहे. ठीक आहे, की कोणतीही एक गोष्ट ही नैतिकही असू शकते आणि अनैतिकही असू शकते. ते म्हणतात की सर्व कृती किंवा सर्व प्रकारची वर्तनं ही योग्यही आहेत आणि अयोग्यही आहेत. म्हणजे नैतिक असं काही असत नाही. मग त्यासाठी ते सांगतात की एखाद्याला जीवे मारणं हे योग्यही नाहीये आणि अयोग्यही नाहीये. ठीक आहे, मी जे काय म्हणतो ते समजतंय तुम्हाला. किलिंग समवन म्हणजे एखाद्याला जीवे मारणे, जीवानिशी मारणे, त्याची हत्या करणे, जीवे मारणे हे योग्यही नाही आणि अयोग्यही नाही. म्हणजेच काय, ते म्हणतात की समजा एखाद्या व्यक्तीनं काहीतरी क्रूर गुन्हे केला म्हणून त्याला फाशी दिली जात आहे, म्हणजे त्याला जीवच मारला जात आहे. ज्यावेळेस दुसरी एखादी ऍक्ट असते की ज्यावेळेस व्यक्ती स्वसंरक्षणासाठी इतरांची हत्या करते, स्वसंरक्षणासाठी हत्या करणं इतर कोणाची तरी, किंवा देशाच्या सीमेचं संरक्षण करण्यासाठी कोणाची तरी हत्या करणं, सीमा संरक्षणासाठी सीमेवर परकीय देशाच्या सैनिकाची हत्या करणं, सीमा संरक्षणासाठी हत्या करणं, या सर्व कृती काय आहेत, हत्येचीच आहेत किंवा जीवे मारण्याच्याच आहेत. मात्र काही देशांमध्ये त्या किंवा काही काय म्हणूयात की त्या कशा बदलत आहेत की एकीकडे ती फाशी ही वैध मार्ग नसल्यामुळे ती योग्य वाटते, दुसरीकडे नाही वाटत. म्हणजेच काय की ही फाशीची ऍक्ट म्हणजे काय म्हणूयात की हत्या करणं ही एकच ऍक्ट आहे, मात्र ती कशी बदलते, म्हणजे ती योग्यही आहे आणि अयोग्यही आहे. समजतं तुम्हाला. एकच ऍक्ट आहे मात्र ते वेगवेगळे आहे. किंवा देहदंडाची गोष्ट बघूया. देहदंडाची म्हणजे फाशीची शिक्षा देणं, देहदंड, कॅपिटल पनिशमेंट. कॅपिटल पनिशमेंट या ही जी बाब आहे, हे जे वर्तन आहे ते काही देशांमध्ये नैतिक आधारावरती बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे. की न्यायालय तिथली काही देशांमधली न्यायालय फाशीची शिक्षा कोणालाही सुचवत नाही. मला सांगा, ऍक्ट तर सेम आहे मात्र बाकी देशांमध्ये फाशीची शिक्षा मान्यता आहे. आपल्या देशामध्ये इव्हन देहदंडाची जी काही फाशीची शिक्षा आहे ती अलाउड आहे. सुप्रीम कोर्टनं बच्चन सिंग खटल्यामध्ये काय म्हटलंय की रेअर केसमध्ये आपण फाशीची शिक्षा द्यायला हवी किंवा देणं गरजेचं आहे, त्याशिवाय डेटरन्स क्रिएट होणार नाही. की रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे दुर्मिळातील दुर्मिळ खटला, दुर्मिळातील दुर्मिळ एखादी केस जर असेल की खूपच क्रूर वर्तन राहिलेलं आहे त्या गुन्हेगाराचं, खूपच गुन्हेगारी कृत्य त्याचं वाईट आणि किळसवानाचं आहे, ठीक आहे, मग त्यावेळेस त्याला ती फाशी शिक्षा देणं गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये ती अलाउड आहे, बाकी देशांमध्ये ती अलाउड नाहीये. एकच ऍक्ट आहे. म्हणजेच काय, एकच गोष्ट योग्यही नाही आणि अयोग्यही नाही, योग्यही आहे आणि अयोग्यही आहे. मग नैतिक काय आहे त्याचा प्रश्न विचारणार. ते म्हणतात नैतिकता अस्तित्वातच नाही, नैतिक अनैतिक असं काहीही असत नाही, ते फक्त समाजातील लोकांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठीचं काहीतरी कठपुतळ साधन आहे. ठीक आहे, असे विचार या लोकांचे आहेत किंवा नैतिक शून्यवादाला मानणाऱ्या लोकांचा आहे. नैतिक शून्यवाद म्हणजे सापेक्षतावाद नाहीये. ठीक आहे, काय म्हणूयात त्याला की नैतिक सापेक्षतावाद नाहीये, मोरल रिलेटिव्हिझम नाहीये. नैतिक सापेक्षतावाद काय म्हणतो की नैतिकता अस्तित्वात आहे, नैतिकता अस्तित्वात आहे, फक्त ती समाज, संस्कृती, स्थळ, कालखंड या परत्वे बदलते. मात्र हे म्हणतात तसं दिसं काही नाही, समाज, संस्कृती, स्थळ, कालखंड परत्वे नैतिकता बदलत नाही, नैतिकता अस्तित्वातच नसते. हा याच्यातला फरक आहे. ठीक आहे.
म्हणजेच ते नैतिक निरपेक्षतावादाचा विरोध करतात का? तर तसंही नाहीये. नैतिक निरपेक्षतावाद काय म्हणतो की काही मूल्य आहेत की जी सार्वत्रिक आहेत, काही वर्तन आहे ते सार्वत्रिक आहे. ते म्हणतात तसलं विसलं काही नाही. ठीक आहे. नैतिक अनैतिक असं काहीच असत नाही. मात्र ह्याच्यामुळे काय होऊ शकतं, जर आपण मला सांगा, आपण सर्वांनी आपल्या समाजातील सर्वांनी या मोरल निहिलिझमवर जर विश्वास ठेवायला सुरुवात केली की सगळं काही योग्य आहे, सगळं काही अयोग्य आहे, तर समाजामध्ये गोंधळ माजणार आहे. समाजामध्ये अराजकता उत्पन्न होईल. अराजकतेची स्थिती, अनार्कीची स्टेट सुरू होईल. अराजकता असेल, गोंधळ असेल, हा सुरू होणार आहे. ह्या मोरल निहिलिझम मध्ये आपल्याला काही गोष्टी पाहायला मिळतात. तुम्ही असुर सिरीज पाहिली का? असुर सिरीज खूप गाजलेली आणि चांगली इंटरेस्टिंग सिरीज होती. पण त्याच्यामध्ये जे शुभ नावाचं कॅरेक्टर आहे, ठीक आहे, शुभ नावाचं कॅरेक्टर किंवा जोकर मूवीतला जोकर असेल, हॉलिवूडच्या जोकर मूवी मधलं, मग हे काय करतात की त्यांना नैतिकदृष्ट्या शुभ अशुभ असं काहीच वाटत नाही. नैतिकदृष्ट्या योग्य अयोग्य सगळं काही योग्य, सगळं काही अयोग्य असल्याचं वाटतं. आणि ज्यावेळेस व्यक्तीला असं वाटतं आणि तशा ती कृती करते, त्यावेळेस समाजामध्ये गोंधळ माजत असतो, अराजकता माजत असते. आणि ती अराजकता माजवण्याचं काम हे मोरल निहिलिझम वाले व्यक्ती करत असतात. जसं की आपण त्या असुर सिरीज मध्ये शुभमचं कृत्य पाहतो. पण दुसऱ्या बाजूला आपल्याला एकदम सत्यनिष्ठ असलेली व्यक्ती त्या सिरीज मध्ये पाहायला मिळते, की जो निखिल असतो. ठीक आहे, निखिल हा काय करतो, समाजातील व्यवस्था कायम ठेवण्यासाठी तो स्वतःच्या मुलीचा बळी द्यायला सुद्धा तयार होतो. त्याच्या एवढी जवळची आपुलकीची प्रेमाची असलेली गोष्टीची मुलगी, तिचा कोणताही काय म्हणूया तिचं कोणतंही कारण नसताना, तिचा कोणताही चुकीचं तिने गोष्ट केली नसताना तो स्वतःच तेवढी मोठी गोष्ट दावणीला बांधत असतो. कशासाठी? समाजासाठी, समाजाच्या सुव्यवस्थेला टिकून ठेवण्यासाठी. मग ही नैतिकता आणि सत्यनिष्ठा व्यक्तीमध्ये असणं गरजेचं असतं. आणि अशा काही व्यक्ती आपल्या समाजात असल्यामुळे आपली जी समाजाची जी व्यवस्था टिकून आहे ती टिकून राहत असते. ठीक आहे. नाहीतर अन्यथा अशा व्यक्ती, त्या शुभ सारख्या व्यक्ती आपल्या समाजामध्ये असतातच. किंवा कमजोर, नैतिकदृष्ट्या कमजोर असलेल्या व्यक्ती, की सत्यनिष्ठ नसलेल्या व्यक्ती, फसवणूक करणाऱ्या, फसव्या व्यक्ती. ठीक आहे. मात्र समाजाची व्यवस्था आणि जी काही घडी आहे ती व्यवस्थित ठेवण्यासाठी सत्यनिष्ठा आणि हे नैतिक वर्तन हे गरजेचं असतंय. आणि नैतिकता टिकून राहणं गरजेचं असतंय. मग हा नैतिक शून्यवादाचा असा विचार आहे. ठीक आहे. मग तुम्हाला मेटा एथिक्स मधले ह्या पाचही कॉन्सेप्ट नीट व्यवस्थित समजले असेल अशी आपण आशा करूयात. जर तुम्हाला याच्यातलं काही समजलं नसेल तर तुम्ही मला विचारा. ठीक आहे. की नैतिक निरपेक्षतावाद म्हणजे काय, की काही तत्व किंवा काही नैतिक वर्तन हे सार्वत्रिक असतंय. म्हणजे नैतिक वर्तनाची सार्वत्रिक किंवा परिपूर्ण व्याख्या केली जाऊ शकते. कोणत्याही परिस्थितीमध्ये ते वर्तन हे योग्यच असणार आहे, एखादं वर्तन आहे तर. जसं की जीवनाचा सुवर्ण नियम. त्यानंतर नैतिक सापेक्षतावाद म्हणजे काय, स्थळ, कालखंड, समाज, संस्कृती परत्वे नैतिक वर्तन बदलतंय, तेही आपण बघितलं उदाहरणाच्या माध्यमातून. नैतिक वस्तुनिष्ठतावाद म्हणजे काय, व्यक्तिपरत्वे गोष्टी बदलत नाहीत किंवा नैतिक वर्तन जे आहे ते व्यक्तिपरत्वे बदलत नाही. सब्जेक्टिव्हिझम म्हणजे काय, व्यक्तिपरत्वे नैतिक वर्तन बदलतंय. आणि निहिलिझम म्हणजे काय, नैतिकता अस्तित्वातच नसते, नैतिकतेचं अस्तित्वच ते लोक नाकारतात किंवा तो विचार नाकारत असतोय. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? पुढे आपण थोडस काय म्हणूया की बाकीच्या ज्या संकल्पना आहेत पुढल्या, की आपल्याला नॉर्मेटिव्ह एथिक्स बघायचं आहे, ते थोडंसं आपण बघूयात. आणि त्यानंतर त्याच्या डिटेलमध्ये गोष्टी पुढल्या लेक्चरला बघूयात, की नॉर्मेटिव्ह एथिक्स म्हणजे काय. आपण काय म्हणूयात की डायमेन्शन ऑफ एथिक्स अभ्यासत होतो. त्यात आपण पहिलं वर्णनात्मक नीतिशास्त्र अभ्यासलं. त्यानंतर आपण मेटा एथिक्स अधिनीतिशास्त्र अभ्यासलं, दुसरं डायमेन्शन. त्यानंतर आता आपण नॉर्मेटिव्ह एथिक्सला सुरुवात करत आहोत. आणि त्यानंतर पुढे आपण अप्लाइड एथिक्स बघणार आहोत. पण नॉर्मेटिव्ह एथिक्सचा जो प्रकार आहे, की डायमेन्शन आहे आदर्शात्मक किंवा मानक नीतिशास्त्र, हा थोडा मोठा टॉपिक आहे. ठीक आहे. आपण त्याला पुढल्या लेक्चरमध्ये सुद्धा घेणार आहोत. आज तेवढ्या गोष्टी होणार नाहीत. तिसरं डायमेन्शन आहे, त्याला काय म्हणूया की आदर्शात्मक किंवा मानक नीतिशास्त्र. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, नॉर्मेटिव्ह एथिक्स. ठीक आहे. म्हणजेच काय, की एखाद्या परिस्थितीमध्ये व्यक्तीनं काय करणं योग्य आहे. ठीक आहे. नॉर्मेटिव्ह म्हणजे काय, की काय करणे योग्य आहे. एखाद्या परिस्थितीत व्यक्तीने काय करणे
योग्य आहे, व्हॉट शुड बी काय असायला हवे, ठीक आहे. काय असायला हवे म्हणजेच काय, व्हॉट शुड बी. आपण वर्णनात्मक नीतिशास्त्रात अभ्यासलं की व्हॉट इज म्हणजे काय आहे, इथे काय आहे, व्हॉट शुड बी काय असायला हवे, ठीक आहे. मग काय असायला हवे म्हणजेच काय, काय असायला हवे म्हणजे प्रिस्क्रिप्शन सांगत आहे. याच्यामुळे याला काय म्हणतात, प्रिस्क्रिप्टिव्ह एथिक्स असं देखील म्हणतात, ठीक आहे. काय म्हणतात, प्रिस्क्रिप्टिव्ह एथिक्स. त्याला प्रिस्क्रिप्टिव्ह एथिक्स किंवा नीतिशास्त्र. प्रिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय, प्रिस्क्रिप्शन काय असतं माहितीये, डॉक्टर जे देतात गोळ्या औषध आपल्याला लिहून, त्याला आपण प्रिस्क्रिप्शन म्हणतो ना. मग हे त्या टाईपमध्ये आहे की व्यक्तीचं एखाद्या परिस्थितीत वर्तन काय असलं पाहिजे या संबंधीचं प्रिस्क्रिप्शन देण्याचं काम हे नॉर्मेटिव्ह एथिक्स करतं, ठीक आहे. मग ह्यानं प्रिस्क्रिप्शन कशाच्या बेसवरती देणार, यानुसार नॉर्मेटिव्ह एथिक्स मध्ये काही टाईप्स पडतात. मगाशी मी तुम्हाला सांगितलेले हे प्रिस्क्रिप्शन आहे ना, हे काय करतंय, प्रिस्क्रिप्शन देत आहे. मग हे प्रिस्क्रिप्शन कशाच्या बेसवरती देणार आहे, त्यासाठी ते बेस देत आहे. मग ते बेस काय आहेत, हे प्रिस्क्रिप्शन जे आहे ते काही मुद्द्यांच्या आधारे देते, काही प्रकारांच्या आधारे, की त्याच्यामध्ये आहे पहिलं कृती आधारित नीतिशास्त्र. म्हणजेच काय, ऍक्शन बेस्ड एथिक्स, कृती आधारित. या गोष्टी महत्वाच्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या, जम्बलिंग व्हायला नकोय, ठीक आहे. की कशाच्या अंतर्गत काय येते. आपण जे 5 तत्वज्ञानं बघितली की मोरल ऍब्सोल्युटिझम, रिलेटिव्हिझम, सब्जेक्टिव्हिझम, ऑब्जेक्टिव्हिझम आणि निहिलिझम, या सगळ्या गोष्टी मेटा एथिक्सच्या अंतर्गत असलेल्या फिलॉसॉफीज आहेत, ठीक आहे. आणि हे जे पाहत आहोत आपण, हे नॉर्मेटिव्ह एथिक्सच्या अंतर्गत येणारी प्रिस्क्रिप्शन्स आहेत, की व्यक्तीचं एखाद्या परिस्थितीत वर्तन किंवा कृती काय असली पाहिजे या संबंधीचं प्रिस्क्रिप्शन देण्याचं काम नॉर्मेटिव्ह एथिक्स करतं. आणि ते प्रिस्क्रिप्शन वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे दिलं जातं. आणि ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या कृतीचं मूल्यांकन करायचं आहे की ती कृती योग्य आहे की अयोग्य आहे, नैतिक आहे की अनैतिक आहे, त्यावेळेस तुम्ही ह्या प्रिस्क्रिप्शनच्या बेसवरती त्या गोष्टी करू शकता. आणि तुम्हाला हे जे काही प्रिस्क्रिप्शन मध्ये जे देणार आहे त्याच्या बेसवरती तुम्हाला केस स्टडीचे जे काही ऑप्शन्स असणार आहे त्यांचं मूल्यमापन करायचं आहे. केसमध्ये आपण जो कृती निवडतो त्याचे गुण आणि दोष आपल्याला द्यावे लागतात त्या पर्यायाचे. म्हणजे त्या गुण आणि दोष जे आहेत त्या कृतीतून यातल्या कोणत्या गोष्टी अपहोल्ड होत आहेत आणि कोणत्या गोष्टींचं उल्लंघन होत आहे ते तिथं आपल्याला मांडायचं राहते. त्यामुळे या सगळ्या संकल्पना खूप महत्वाच्या, त्या तुम्ही लक्ष देऊन नीट तयार करणार आहात, ठीक आहे. हे पहिलं काय आहे, कृती आधारित नीतिशास्त्र म्हणजेच काय, ऍक्शन बेस्ड एथिक्स. मग याच्यामध्ये आपण पुन्हा 2 सिद्धांत अभ्यासणार आहोत. एक आहे डिऑन्टॉलॉजी. आज आपण याची ओळख करून घेऊयात. डिऑन्टॉलॉजी त्यालाच कर्तव्याधिष्ठित नीतिशास्त्र किंवा हेतुधिष्ठित किंवा हेतुवाद असं देखील म्हणतात. आणि दुसरं असतं ते म्हणजे टेलिओलॉजी, याला कॉन्सिक्वेन्शियल एथिक्स किंवा परिणामवादी नीतिशास्त्र असं देखील म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे याच्यामध्ये प्रिस्क्रिप्शनचा बेस, की तो म्हणजे सद्गुणाधिष्ठित नीतिशास्त्र, व्हर्च्यू बेस्ड एथिक्स, ठीक आहे, सद्गुणाधिष्ठित नीतिशास्त्र. आणि त्यानंतर याच्यामध्ये तिसरा प्रकार आहे, तिसरं प्रिस्क्रिप्शन आहे ते म्हणजे न्यायाधिष्ठित नीतिशास्त्र, म्हणजेच काय, जस्टिस बेस्ड एथिक्स, न्यायाधिष्ठित नीतिशास्त्र. आणि याच्यामध्ये चौथा प्रकार आहे तो म्हणजे हक्काधिष्ठित नीतिशास्त्र, म्हणजेच काय, राईट बेस्ड एथिक्स, ठीक आहे. हक्काधिष्ठित नीतिशास्त्र हे 4 उपप्रकार किंवा 4 प्रिस्क्रिप्शन्स आपण अभ्यासणार आहोत इन डिटेल, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला ही जे काय आहे कृती आधारित नीतिशास्त्र हे आज बघूया. पहिलं प्रिस्क्रिप्शन आहे नॉर्मेटिव्ह एथिक्स मधलं कृती आधारित नीतिशास्त्र, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, ऍक्शन बेस्ड एथिक्स, ठीक आहे. याच्यामध्ये कृती आधारित नीतिशास्त्र म्हणजे काय, की कृतीची नैतिकता ठरविणारा घटक, की मानवी कृती जी आहे ती नैतिक आहे की अनैतिक आहे, हे कृती आधारित जर आपल्याला ठरवायचं असेल तर त्या संबंधीचे 2 दृष्टिकोन, डिऑन्टॉलॉजी आणि टेलिओलॉजी, ठीक आहे. हे फरक आणि या सगळ्या गोष्टी मी नोट्समध्ये ऑलरेडी खूप उत्तम रीतीने दिलेल्या आहेत, ठीक आहे. त्याच गोष्टी मी पुन्हा एकदा फळ्यावरती लिहित आहे. एक असते डिऑन्टॉलॉजी आणि दुसरी आहे ती म्हणजे टेलिओलॉजी, ठीक आहे. या डिऑन्टॉलॉजी म्हणजे काय, की साधनं, साधनं म्हणजे काय, मीन्स,
जे एखादं उद्दिष्ट गाठण्यासाठी तुम्ही कोणत्या मार्गाचा अवलंब करत आहात, कोणती साधनं वापरत आहात, ठीक आहे, साधने. आणि ह्या टेलिओलॉजीमध्ये साध्य महत्वाचं असतं. साध्य म्हणजे काय? एंड्स, साध्य, तुमचा अंतिम परिणाम तुमच्या कृतीचा, ठीक आहे. आणि त्यामुळं आपण त्याला काय म्हणू शकतो, की हे जे काय आहे साधनं, त्याला आपण कर्तव्याधिष्ठित नीतिशास्त्र असं देखील म्हणतो. म्हणजेच काय, की ड्युटी बेस्ड एथिक्स, कर्तव्याधिष्ठित नीतिशास्त्र, ठीक आहे. याला मात्र आपण कॉन्सिक्वेन्शियल एथिक्स म्हणतो. का? तर साध्य इथं आहेत. साध्य म्हणजे काय? परिणाम, शेवटचे, लास्टचं अंतिम उद्दिष्ट काय आहे, ठीक आहे. याला कॉन्सिक्वेन्शियल एथिक्स म्हणजेच परिणामवादी नीतिशास्त्र असं देखील म्हटलं जातं, ठीक आहे. या जर टर्म्स आल्या तर तुम्ही कन्फ्युज व्हायचं नाहीये. परिणामवादी नीतिशास्त्र, कर्तव्याधिष्ठित नीतिशास्त्र, याच्यामध्ये आपल्याला काय म्हणूयात की इमॅन्युअल कांटला अभ्यासायचं आहे. इमॅन्युअल कांटनं सांगितलेलं आहे की कर्तव्य तत्व काय आहे, सार्वत्रिकतेचं तत्व, म्हणजे त्यांना कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्हची संकल्पना दिलेली आहे की तुम्ही मनुष्यांना साधन म्हणून वापरू शकत नाही. मॅन इज एंड इन इटसेल्फ, मनुष्य हा स्वयमेव साध्य आहे. त्याचा तुम्ही तुमच्या साध्यासाठी साधन म्हणून वापर करता नाही. म्हणजे काही गुलामगिरी आहे, बालमजुरी आहे, त्या सगळ्या गोष्टी अनैतिक आणि चुकीच्या असल्याचं या सिद्धांतानुसार आपल्याला दिसतं, ठीक आहे. त्या गोष्टी पुढे आपण व्यवस्थित बघणार आहोत. मग याच्यामध्ये आपण कांटला अभ्यासूयात किंवा गांधीजी काय म्हणतात की साधन सुचिता म्हणजेच काय? साधनांची शुद्धता. गांधीजी काय म्हणतात की बाबुळाचं बी पेरून तुम्ही गुलाबाच्या फुलाची अपेक्षा करू शकत नाही. जे पेरणार आहात तेच उगवणार आहे. म्हणजे तुमची साधनं जी आहेत, तुमचं जे कर्म जे आहे ते चांगलं असलं पाहिजे, तुमचं कर्तव्य चांगलं असलं पाहिजे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही जे साधनांचा अवलंब करत आहात. आणि भगवद्गीतेतील जे निष्काम कर्मयोगाचं तत्वज्ञान आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये पाहतो, किंवा त्यालाच आपण डिओन्टॉलॉजिकल एथिक्स असं म्हणत असतोय, ठीक आहे. मग या परिणामवादी नीतिशास्त्रामध्ये कसं असतं तर तसं नाहीये. इथल्या गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत. मग इथं आपण दुसरे अभ्यासक अभ्यासणार आहोत की हॉब्स असेल, थॉमस हॉब्स हा ब्रिटनमधील एक महत्वाचा विचारवंत होऊन गेलेला आहे. मग त्यानं सायकोलॉजिकल इगोइझम म्हणजे मानसशास्त्रीय स्वार्थवादाची संकल्पना मांडली की मनुष्य हा जन्मता स्वभावता स्वार्थी असतोय. तो सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि दुःख टाळण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये आपण दुसऱ्या एक आयन रँड म्हणून अभ्यासिका आहेत, त्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यांनी सांगितलं की स्वार्थ हा नैतिक आहे. स्वार्थी असण्यामध्ये काही वावग आणि चुकीचं नाहीये, ते नैतिक आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे जेरेमी बॅन्थमला अभ्यासूयात की त्यानं उपयुक्ततावादाची जी संकल्पना मांडली आणि त्या उपयुक्ततावादाच्या संकल्पनेमध्ये जीएस मिल यानं सुधारणा केली आहे, ते आपण बघूयात. आणि त्यानंतर म्हणजे अधिकतम लोकांचं अधिकतम सुख, ठीक आहे, त्या गोष्टी आहेत महत्वाच्या. आणि त्यानंतर आपण अमर्त्य सेन यांना बघूयात की ते काय त्यांनी कॉमन गुडची संकल्पना मांडली आहे, ती आपण थोडक्यात बघूयात, ठीक आहे. याच्यामध्ये कसं असतंय की काय म्हणू शकतो आपण काय कृती आधारित नीतिशास्त्र की एखादी कृती नैतिक आहे की अनैतिक आहे हे ठरवण्याचे दोन आयाम आहेत की डिओन्टॉलॉजी आणि टेलिओलॉजी. साध्य जर महत्वाचं असेल म्हणजे खाली आपण त्या गोष्टी लिहूयात, ठीक आहे. तिसरी गोष्ट म्हणू शकतो आपण की याच्यामध्ये कसं असतं, मीन्स जस्टिफाय द एंड. म्हणजे काय की साधने साध्यांचे स्वरूप ठरवतात. या गोष्टी तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत असतील आता, थोड्याच वेळ तुम्हाला सगळं क्लिअर होईल, ठीक आहे. त्यामुळे थोडंसं पेशन्स ठेवा, संयम ठेवा. साधने साध्यांचं स्वरूप ठरवितात किंवा नैतिकता ठरवितात, ठीक आहे. आणि इथं तसं नसतंय. इथं साध्य हे साधनांची नैतिकता ठरवते. साधनांची नैतिकता किंवा स्वरूप म्हणूया त्याला, नैतिकता किंवा स्वरूप ठरवते, ठीक आहे. म्हणजेच काय की एंड्स जस्टिफाय द मीन्स. म्हणजेच इथं काय की तुम्ही जी कृती करत आहात त्या कृतीचा परिणाम महत्वाचा आहे. त्या कृतीचा परिणाम जर महत्वाचा म्हणजे नैतिक असेल तर त्यासाठी केलेली कोणताही मार्ग, तुम्ही करत असलेल्या कृतीचे परिणाम जर महत्वाचे आणि योग्य नैतिक असतील तर त्यासाठी ती कृती ते परिणाम साध्य करण्यासाठी तुम्ही जो काही मार्ग अवलंबला असेल तो सर्व योग्य आहे असं ते म्हणतात परिणामवादी नीतिशास्त्रवाले, टेलिओलॉजीवाले. काय की तुमच्या कृतीचे परिणाम हे नैतिक आहेत
तर तुम्ही त्यासाठी कोणताही मार्ग अवलंबला, कोणतीही साधनं वापरा, तुम्ही कोणत्याही गोष्टी करा, ते योग्य आहेत. ठीक आहे. म्हणजेच काय की तुम्हाला रॉबिनहूड माहित असेल, माहिती आहे तुम्हाला हॉलिवूडमधला रॉबिनहूड? हा रॉबिनहूड काय करतो, श्रीमंत लोकांना लुटतो. ठीक आहे. आणि श्रीमंत लोकांना लुटून त्या पैशातून तो गरिबांची सेवा करतो, गरिबांची मदत करतो. बरोबर. मग आता मला सांगा, त्यांनी केलेली ऍक्ट जी आहे ती चोरी करण्याची, श्रीमंताची चोरी करणं, ही काय आहे? अनैतिक आहे. मात्र हे जे काही साधन त्यानं वापरलंय त्या साधनाकडे बघायचं नाही. बघायचं कशाकडे? त्या साधनाच्या त्याच्या कृतीच्या अंतिम परिणामांकडे. त्यानं जर गरिबांची सेवा होत असेल, म्हणजे अंतिम परिणाम जे साध्य, हे जे काय आहे अंतिम परिणाम, त्याला आपण साध्य म्हणतो. तुम्ही काय अचीव केलंय ऍट द एंड, मग हे एंड आहे. ठीक आहे. साध्य, तुमच्या कृतीचे परिणाम हे जर नैतिक असतील, योग्य असतील, तर तुमची कृती ही योग्य आहे टेलिओलॉजीनुसार. म्हणजे रॉबिनहूड ही जी काही चोरी करत आहे, श्रीमंताची लुटमार करत आहे, ते योग्य आहे. कशानुसार? टेलिओलॉजीनुसार. मात्र हा जो काय रॉबिनहूड आहे हा डिओन्टॉलॉजीनुसार चुकीचा ठरतो, अयोग्य ठरतो. का? रॉबिनहूड भले तर चांगलं काम करत आहे, कृतीचा परिणाम चांगला आहे, मात्र त्यानं वापरलेलं साधन हे चुकीचं, अनैतिक, बेकायदेशीर आहे. ठीक आहे. हा जो काय रॉबिनहूड आहे, श्रीमंताची चोरी करतो, श्रीमंताची चोरी करणं हे झालं त्याचं साधन. मात्र हे साधन नैतिक नाही, म्हणजे ते अनैतिक आहे, ते अयोग्य आहे. आपण काय म्हटलं इथं की तुमचं साधन महत्वाचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये साधनांवर भर दिला जातो. तुमचं साधन जर चांगलं असेल तर तुमची कृती चांगली, असं यामध्ये म्हणलं जातं. कशामध्ये? डिओन्टॉलॉजीमध्ये. डिओन्टॉलॉजीमध्ये आपण साधनांवर भर देतो, मात्र टेलिओलॉजीमध्ये साध्यावर भर देतो, अंतिम परिणामांवर भर देतो. जर कृतीच्या अंतिम परिणाम चांगले असतील तर ती कृती नैतिक आहे, त्यासाठी वापरलेलं साधन नैतिक आहे, असं यात मानलं जातं. मात्र इथं नव्हे. इथं तुमची कृती भले कितीही चांगली असू द्या, त्या कृतीच्या परिणाम, पण त्यासाठी तुम्ही साधनं देखील चांगलीच वापरायची आहेत. तुम्ही बाबुळाचं बी पेरून गुलाबाच्या फुलाची अपेक्षा ठेवू शकत नाही, असं गांधीजी म्हणतात, अशी आपली भगवद्गीता म्हणते. ठीक आहे. तुम्ही तुमच्या कर्तव्यांचं पालन करा, तुम्ही तुमचं कर्तव्य करत राहा, भले फळ काहीही असो, त्याच्याशी तुम्हाला देणं घेणं नाहीये, असा निष्काम कर्मयोग सांगतो. ठीक आहे. तुम्ही इतरांच्या हक्कांचं संवर्धन केलं पाहिजे, स्वतःचे हक्क आणि इतरांचे हक्क यांचा आदर करूनच व्यक्तीची कृती असली पाहिजे, असं डिओन्टॉलॉजी सांगते. तुमची साधनं महत्वाची आहे. ठीक आहे. क्लिअर आहे? मग या दोन्ही संकल्पना त्या आहेत. त्याच्यामध्ये आपण अजून बाकीच्या गोष्टी म्हणू शकतो की याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये प्रक्रिया महत्वाची आहे. ठीक आहे. परिणामांशी देणं घेणं नाही, प्रक्रिया चांगली असली पाहिजे. इथं प्रक्रियेचं देणं घेणं नाहीये, त्या प्रक्रियेचे परिणाम काय आहेत ते जर नैतिक असतील तर ती प्रक्रिया, ती कृती ही नैतिक असल्याचं टेलिओलॉजी मानते. ठीक आहे. इथं प्रक्रिया महत्वाची. यामध्ये अशा गोष्टी येतात. ठीक आहे. आपल्या नोट्समध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे. वाटलंच तर आपण ठीक आहे अजून एक दोन उदाहरणं घेऊयात, त्यानंतर तुम्हाला अजून क्लिअर होईल की समजा, म्हणजे या संकल्पनेवर काही वेळेस टीका होते की ही जी संकल्पना ही काहीशी ताठर आहे. का आहे? कारण की साधनं तुमची कायमच नैतिक आणि योग्य असली पाहिजेत, मात्र ते शक्य होत नसते. समजा या संकल्पनेनुसार वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन तुम्ही करू शकत नाही, कधी जखमी व्यक्तीला वाचवण्यासाठी सुद्धा. मला सांगा, डिओन्टॉलॉजीचा तेवढा फायदा आहे का या बाबतीत? की एखादी जखमी झालेली व्यक्ती आहे, मात्र तुमचं साधन चुकीचं, तुमचा जो काय हेतू आहे की त्या व्यक्तीला वाचवायचा आहे, मात्र तुम्ही चुकीच्या साधनांचा वापर करू शकत नाही, असं ते सांगते. कारण की वाहतुकीच्या जखमी व्यक्तीला वाचविण्यासाठी जर तुम्ही सिग्नलचं उल्लंघन करत असाल, वाहतुकीच्या रस्त्यावरील सिग्नलचं, रेड सिग्नलचं, तर ते चुकीचं आहे. तुम्ही वापरत असलेलं साधन चुकीचं आहे, असा हा सिद्धांत सांगत असतोय. त्यामुळे याच्यावरती ताठर आणि रिजिड असल्याची टीका होत असते. ठीक आहे. आणि दुसऱ्या बाजूला हिथं जी टेलिओलॉजीमध्ये प्रॉब्लेम काय आहे की टेलिओलॉजीमध्ये समजा त्या जखमी झालेल्या व्यक्तीला वाचविण्यासाठी तुम्ही वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत आहात, सिग्नलचं उल्लंघन करत आहात, मात्र त्यामुळे तुमचा जीव गेला तर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत आहात. दुसरीकडून समोरून एखादी गाडी आली, त्यानं तुम्हाला ठोकलं, त्यामध्ये तुमचा जीव गेला तर, किंवा त्या प्रयत्नामध्ये तुम्ही अजून इतरांचा कोणाचा तरी जीव घेतला तर, म्हणजे अनावधानानं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कृतीचे परिणाम, म्हणजे तुम्ही वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन करण्यासाठी करत आहात, तर जखमी झालेल्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी, मात्र तुम्ही ही जी काही बेकायदेशीर अनैतिक गोष्ट करत आहात की वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन करत आहात, या कृतीचे परिणाम हे केवळ त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठीच होणार आहेत. ही गोष्ट क्लिअर आहे का? म्हणजे तुम्हाला सर्टेनिटी, खात्री असली पाहिजे की तुमच्या कृतीचे, जे तुम्ही कृती करत आहात त्याचा परिणाम हा नैतिकच आहे 100%, की ते व्यक्ती वाचणारच आहे आणि त्या प्रोसेसमध्ये तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचा कोणाचा जीव घेणार नाहीत. कृतीची म्हणजे सर्टेनिटीची खात्री नसल्यामुळं, खात्रीशीरतेची खात्री नाहीये, तुमच्या कृतीच्या परिणामांची खात्री नसल्यामुळं सुद्धा टेलिओलॉजीवर टीका होते.
की वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन तुम्ही त्या जखमी व्यक्तीचं जीव वाचवण्यासाठी करत आहात, मात्र त्या प्रोसेसमध्ये तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचा जीव घेतला तर किंवा स्वतःचा जीव धोक्यात घातला तर, ठीक, त्यामुळे टेलिलॉजी योग्य नाही असं काही जण म्हणतात. मग आपल्याला ह्या दोन्हीमध्ये बॅलन्स गरजेचा आहे. ठीक आहे, त्याच्या बाबतीत आपण म्हणू शकतो की समजा आपण अजून बाकीची 1-2 उदाहरणं घेऊयात, त्यानंतर तुम्हाला अजून क्लिअर होईल. काय म्हणूयात की समजा, ठीक आहे, कोणतं उदाहरण घ्यायचं अगोदर, की समजा एक दहशतवादी आहे आणि त्यानं शहरामध्ये कुठेतरी बॉम्ब हा प्लॅन करून ठेवला आहे. ठीक आहे, आपण सुरुवातीला आपण हे वाहतुकीचं तुम्ही उदाहरण पेपरमध्ये लिहू शकता की एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन, ठीक आहे, डिओन्टॉलॉजीनुसार करू शकत नाही, त्यामुळे ही ताटक संकल्पना आहे. आणि टेलिओलॉजीमध्ये प्रॉब्लेम काय आहे की व्यक्तीचा जीव वाचेलच किंवा तुमचा जीव दुसऱ्यांचा जीव धोक्यात येणार नाही याची खात्री काय आहे, की कृतीच्या परिणामांची सर्टिनिटी किती आहे. ठीक आहे, या त्या गोष्टी बाकीत करणं थोडं अवघड असतं, त्यामुळं टेलिओलॉजी ही वर टीका होत असते. ठीक आहे, त्यानंतर दुसरं आपण उदाहरण बघूयात की दहशतवाद्याचं. ह्या गोष्टी नोट्समध्ये मी दिलेल्या आहेत. एक दहशतवादी आहे, त्यानं शहरामध्ये एक बॉम्ब प्लांट करून ठेवलेला आहे. आता शहरातील लोकांचा, निष्पाप लोकांचा जीव टांगलेला आहे. मग अशा वेळेस मला सांगा, त्या दहशतवाद्याचा छळ करणं योग्य आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं? आता तो दहशतवादी आपल्या हाताला लागलेला आहे, ठीक आहे, ज्यानं बॉम्ब प्लांट करून ठेवलाय. मग त्याला बदळून त्याच्याकडून त्यानं तो बॉम्ब कुठं प्लांट करून ठेवलेला आहे ते त्याच्याकडून आपण वधवून घेऊ शकतो की नाही? घ्यायला पाहिजे की नाही? मारायला पाहिजे त्याला चांगला, जोपर्यंत तो खरं सांगत नाही बॉम्ब कुठे ठेवलाय. मग ही डिओन्टॉलॉजी काय सांगते की तसं करू शकत नाही आपण, आपली साधनं चुकीची असू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे त्या दहशतवाद्याला मारहाण करणं, त्याचा छळ करणं हे चुकीचं आहे डिओन्टॉलॉजीनुसार. मात्र इथं जर बघितलं आपण तर ते योग्य आहे की नाही? की हजारो लाखो निष्पाप लोकांचा जीव टांगणीला लागलेला आहे त्या दहशतवादी व्यक्तीच्या क्रूर कृत्यामुळं, की त्याने बॉम्ब कुठेतरी प्लांट करून ठेवला आहे. पण त्यावेळेस त्याला बदळून त्याचा छळ करून त्यानं बॉम्ब कुठं प्लांट करून ठेवलाय ते त्याच्याकडून माहीत करून घेणं गरजेचं आहे आणि ते योग्य देखील आहे. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला डिओन्टॉलॉजी नकोय, टेलिओलॉजी नकोय, आपल्याला काय हवंय? थ्रेशोल्ड डिओन्टॉलॉजी ही संकल्पना आपण पुढे बघूया. ठीक आहे, मला सांगा आता ह्याच केसमध्ये समजा की ह्या दहशतवाद्यानं बॉम्ब प्लांट करून ठेवलाय आणि या दहशतवाद्याची एक 12 वर्षांची मुलगी आहे, 12 वर्षांची अल्पवयीन मुलगी आहे, अशा वेळेस त्या दहशतवाद्यानं बॉम्ब कुठं प्लांट करून ठेवलाय हे त्याच्याकडून वधवून घेण्यासाठी आपण त्या 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा छळ करू शकतो का? ते मात्र करू शकत नाही, कारण की त्या मुलीचा त्याच्यामध्ये काही रोल नाहीये, ती निष्पाप आहे. तिच्या बापाच्या कृत्याची शिक्षा आपण त्या मुलीला का द्यावी? हे मात्र चुकीचं ठरतं. ठीक आहे, मात्र त्या दहशतवाद्याचा छळ मात्र आपण नक्की करू शकतोय की त्यानं बॉम्ब कुठे ठेवलाय ते समजून घेण्यासाठी, त्याच्याकडून माहीत करून घेण्यासाठी, कारण की शहराचा जीव टांगणीला लागलेला आहे तशा वेळेस. म्हणजेच काय की जेव्हा तुमच्या कृतीचे परिणाम एका थ्रेशोल्डच्या लिमिटच्या पुढे जात आहेत, मी काय म्हणते लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही कृती करत आहात, भले ती कृती ही काहीशी नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे, तुम्ही करत असलेली कृती ही नैतिकदृष्ट्या काहीशी अयोग्य आहे, मात्र तुमच्या कृतीचे परिणाम जे आहेत ते एका सर्टन थ्रेशोल्डच्या सिरियसनेसच्या, एक थ्रेशोल्ड म्हणजे काय, ही एखादी गोष्ट आपण किती ताणतो, एखादी रबर असेल की ती आपण ताणतोय किती, ज्यावेळेस जास्त ताणली की ती तुटते, पण ती जी जास्त ताणतो त्याच्या अगोदरची स्थिती त्याला आपण थ्रेशोल्ड म्हणतो. ठीक आहे, मग जर का तुमच्या कृतीचे परिणाम हे त्या थ्रेशोल्डच्या मर्यादांच्या थोडे पुढे जाणारे असतील, थ्रेशोल्ड मर्यादेच्या, तर त्यावेळेस आपण जी नैतिकदृष्ट्या अयोग्य वाटणारी गोष्टी आहे ती सुद्धा गंभीरतेच्या थ्रेशोल्डच्या पुढे जाणारे जर तिचा परिणाम असेल तर आपण तिला नैतिकदृष्ट्या योग्य, म्हणजे ती गोष्ट ही नैतिकदृष्ट्या योग्य, समर्थनीय आणि न्याय्य ठरवू शकतो किंवा ती समर्थनीय असते, न्याय्य असते. ठीक आहे, मात्र त्या कृतीचे परिणाम एक सर्टन थ्रेशोल्डच्या पुढे जाणारे असावे लागतात. की दहशतवादाचा छळ करताय ते ठीक आहे, मात्र त्याचे परिणाम काय होणार आहे ते सर्टन थ्रेशोल्डच्या पुढे जाणार आहे. त्यानं बॉम्बची माहिती सांगितली की बॉम्ब कुठे ठेवलेला आहे, त्यावेळेस आपण तो बॉम्ब शोधून काढून आपलं बॉम्ब विरोधी जे पथक असतं ते त्या बॉम्बला निकामी करणार आहे आणि शहरातील लोकांचा जीव वाचवणार आहे, जे निष्पाप लोक आहेत. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी तुम्ही मग त्या दहशतवादाचा छळ करू शकताय, मात्र त्या मुलीचा छळ करू शकत नाही. ठीक आहे, अजून दुसरी उदाहरणं बघूयात, त्यानंतर तुम्हाला अजून क्लिअर होईल. की समजा हे आपलं तिसरं उदाहरण आहे. ठीक आहे, एक पहिलं आपण वाहतुकीच्या नियमांचं बघितलं, दुसरं दहशतवाद्याचं, आणि तिसरं उदाहरण काय आहे, एक मजूर आहे, ठीक आहे,
समजा आपण आपल्या ससूनचं उदाहरण घेऊया की आपलं ससून गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, ठीक आहे. आणि तिथं एक मजूर उपचार घेण्यासाठी आला, चांगला आहे, दररोजचा आपला दिवसभर कामाला जातोय येतोय, काम करून कष्ट करून खातोय. त्याच्या आजोबा त्याच्या म्हणजे मागे पुढे कोणी नाहीये, त्याच्या फॅमिलीमध्ये कोणीही नाही, तो एकटाच आहे, एकटा एकटा जीव आहे तो, ठीक आहे. त्याला म्हणजे फॅमिली नाहीये आणि आई वडील पण नाहीयेत. आणि तो मजूर थोडंफार काहीतरी दुखतोय म्हणून आलाय आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि तो सलाईन घेऊन त्याचे उपचार घेत आहे, ठीक आहे. आणि त्याच वेळेस दुसरी एक घटना घडते, एक अपघात होतोय, ठीक आहे. आणि त्या अपघातामध्ये एक मोठा राजकीय नेता, ठीक आहे, एक मंत्री टाईप, त्यानंतर दुसरा एक मोठा शास्त्रज्ञ आहे, ठीक आहे, आपल्या देशातला एक एकदम टॉपचा शास्त्रज्ञ आहे. आणि त्यानंतर दुसरा एक लय मोठा व्यावसायिक आहे, ठीक आहे, अदानी अंबानी सारखा, की ज्यांच्यामुळं जर का ती व्यक्ती मेली तर शेअर मार्केटवर परिणाम होणार आहे, सामान्य लोकांचं नुकसान होणार आहे. अशी ती मोठी व्यक्ती आहे, राजकीय नेता आहे, शास्त्रज्ञ आहे, व्यावसायिक आहे, ठीक आहे. आणि अजून आपण काय म्हणूया की एक एक मोठा सर्जन किंवा एक मोठा डॉक्टर आहे, ठीक आहे, खूपच मोठा डॉक्टर आहे, सुप्रसिद्ध असा, त्याचं संशोधन वगैरे बऱ्याच गोष्टींवर चालू आहे. अशा अशा ह्या 4 व्यक्ती आहेत, ते एका कारनं प्रवास करत होत्या आणि एका कारमध्ये म्हणजे ज्या कारनं या व्यक्ती एकाच कारमध्ये प्रवास करत होत्या आणि त्या कारचा झाला ऍक्सिडेंट, अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये हे 4ही लोक निकामी झालेत. म्हणजे ह्या 4ही लोकांचं काही काही अवयव निकामी झालाय, ठीक आहे. यांचा अपघात झालाय, अपघातामध्ये यांचे अवयव निकामी झालेत. मग ह्यांना अवयव प्रत्यारोपणाची गरज आहे, ठीक आहे, ह्यांना अवयव हवेत. आणि हा जो काय मजूर आहे तो सुद्धा त्याचे सर्व अवयव चांगले आहेत, सर्व अवयव ह्याचे चांगले आहेत. आणि ह्यांना एक एक अवयव हवा आहे, मग ह्यांना 4 अवयव हवा आहेत आणि हे 4ही अवयव ह्या मजुराकडे आहेत आणि ते चांगले आहेत. आणि हे जखमी झालेले लोक त्या ससून हॉस्पिटलमध्ये आले की जिथं हा मजूर आहे. आता मला सांगा, डॉक्टर पुढे एक दुविधा आहे की या चांगल्या मजुराचे, की ज्याच्या घरी दारी कोणी नाहीये, तो एकटाच आहे, त्याचे हे 4 अवयव काढावेत आणि हे 4 जीव वाचवावेत. मला सांगा, त्या डॉक्टरने तसं करावं का? किंवा ससून हॉस्पिटलने तसं करावं का? हम्म काय करेल आपलं हॉस्पिटल तुझं अशा वेळेस? त्या मजुराचा जीव घेऊन त्या 4 लोकांचा जीव वाचवणं, की ह्या देशासाठी खूप महत्वाच्या व्यक्ती आहेत. हा राजकीय नेता आहे, हे शास्त्रज्ञ आहेत, हे व्यावसायिक आहे, हे डॉक्टर आहे, चारही आपल्या समाजाला पुढे घेऊन जाणारे आहेत, ठीक आहे, समाजामध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड करणार आहेत. मग अशा वेळेस आपण त्या मजुराचा जीव घेऊन त्याचे 4 अवयव काढून ह्या लोकांना बसू शकतोय का? त्यांचा जीव वाचवू शकतोय का? काय करायला पाहिजे सांगा? तुम्ही काय कराल अशा परिस्थितीमध्ये? आपली डिओन्टॉलॉजी काय म्हणेल, टेलिओलॉजी काय म्हणेल, थोडा विचार करा. तुम्ही काय कराल? आपली डिओन्टॉलॉजी काय म्हणेल, टेलिओलॉजी काय म्हणेल? डिओन्टॉलॉजी मध्ये काय महत्वाचं आहे? साधन महत्वाचं आहे. ती काय म्हणणार, हे त्या मजुराला जीव मारणं हे साधन योग्य नाहीये. तुम्ही त्या मजुराचा उगीच कोणतंही कारण नसताना उगीच जीव नाही घेऊ शकत ना, तर त्याचा दोष काय आहे? ते अपघातात मरत आहेत तर ते मरतील, ठीक आहे, तो एक अपघात आहे. मात्र ह्या मजुराची हत्या करणं हा तुमचा म्हणजे काय मनुष्यवधाचा गुन्हा ठरणार आहे, ठीक आहे. त्या मनुष्याची तुम्ही डायरेक्ट किलिंग नाही करू शकत, बरोबर. मात्र टेलिओलॉजी काय म्हणेल? टेलिओलॉजीमध्ये आपण काय बघितलं? उपयुक्ततावाद, अधिकतम लोकांचं अधिकतम सुख. म्हणजे जर का एखादी गोष्ट करून आपल्याला जास्तीचा फायदा होणार असेल, त्या कृतीचे परिणाम चांगले असतील तर ते चांगली आहे. कृती काय आहे? एका व्यक्तीचा वध घेणं, या मजुराची हत्या करणं किंवा मजुराचे अवयव काढणं आणि तो मेला मरू देणं आणि त्याचे 4 अवयव ह्या 4 लोकांना बसवणं, या 4 लोकांचा जीव आला, एका व्यक्तीचा जीव गेला, 4 व्यक्तीचा जीव वाचत आहे. मग टेलिओलॉजी काय म्हणणार? ही गोष्ट योग्य आहे, हे जे तुम्ही करत आहात की ह्याच्या अवयवाकडून यांना बसवत आहात हे योग्य आहे असं टेलिओलॉजी म्हणेल. मग मला सांगा, आपण टेलिओलॉजी तरी अवलंबून राहू शकू का जर अशा गोष्टी होणार असतील तर? म्हणजेच आपल्याला पूर्णपणे डिओन्टॉलॉजी नकोय आणि टेलिओलॉजी देखील नकोय. आपल्याला थ्रेशोल्ड डिओन्टॉलॉजी हवी किंवा डिओन्टॉलॉजीकडेच आपला कल असला पाहिजे, ठीक आहे. डिओन्टॉलॉजीकडेच आपला कल असला पाहिजे नेहमी. आपली साधनं जी आहेत ना ती महत्वाची असली पाहिजेत. आपलं कर्तव्य आपण पार पाडत असलेले कृत्य खूप महत्वाचे आहे, ठीक आहे. गांधीजी जसं म्हणतात की बाबुळाचं बी करून आपण गुलाबाच्या फुलाची अपेक्षा नाही करू शकत, ठीक आहे. त्यामुळे आपलं कर्तव्य हे चांगलंच असलं पाहिजे नेहमी. मग या गोष्टी त्या मजुराच्या उदाहरणातून आपण बघू शकतो. त्यानंतर आपण अजून एक रेल्वे ट्रॅकचं एक उदाहरण बघू शकतो की समजा हा रेल्वेचा ट्रॅक आहे, ठीक आहे. ही रेल्वे अशी अशी जाणार आहे या रस्त्यानं, ठीक आहे. इथं असा हा दुसरा एक ट्रॅक आहे, ठीक आहे. इथं एक व्यक्ती आहे आणि इथं एक थोडासा रेल्वेचा ट्रॅक बदलण्याचं इथं ना ते तर इथंच असायला पाहिजे मला वाटतं ट्रॅक, ठीक आहे, तसं ते कन्सिडर करा.
ती व्यक्ती आहे, त्या व्यक्तीकडे रेल्वेचा ट्रॅक बदलण्याचं साधन आहे. ठीक आहे, की ही रेल्वे जी ह्या रस्त्याने चाललेली आहे ती ह्या रस्त्याने इथं वळवू शकते, ह्या व्यक्तीकडे तो कंट्रोल आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, की इथं 3 व्यक्ती किंवा 4 व्यक्ती म्हणा, इथं 4 व्यक्ती उभ्या आहेत आणि इथं एक व्यक्ती उभी आहे या ट्रॅकवरती. ठीक आहे, रेल्वेचा मार्ग आहे हा, रेल्वेचा ट्रॅक जो आहे तो हा आहे. मात्र या मार्गावरती इथं 4 व्यक्ती उभ्या आहेत. त्यांना रेल्वे माहित नाही, यालाही रेल्वे माहित नाहीये. आणि तुमच्याकडे तो कंट्रोल आहे की रेल्वेचा ट्रॅक तोच ठेवायचा की हा ठेवायचा. अशा वेळेस तुम्ही काय करणार, की ह्या 4 व्यक्तींचा जीव जाऊ देणार की ह्या एका व्यक्तीचा जीव घेणार? म्हणजे रेल्वेचा ट्रॅक बदलून तुम्ही या व्यक्तीकडे रेल्वे लावणार की जशी रेल्वे चालली तशीच तिला जाऊ देणार? काय कराल तुम्ही? काय कराल? आपली डिओन्टॉलॉजी काय सांगेल आणि टिलेलॉजी काय सांगेल? टिलेलॉजी मध्ये काय आहे, कृतीचे परिणाम महत्वाचे आहेत. तुम्ही जर रेल्वेचा ट्रॅक बदलला तर ही रेल्वे इकडे जाईल आणि या एकाच व्यक्तीचा जीव वाचेल, म्हणजे या 4 लोकांचा जीव वाचणार आहे, त्या एकाच व्यक्तीचा जीव जाईल. मात्र डिओन्टॉलॉजी काय सांगेल, तुमचं साधन चुकीचं असता कामा नये. ह्या 4 लोकांचा जर जीव गेला तर तो अपघात असणार आहे, तो ऍक्सिडेंट असणार आहे. मात्र तुम्ही जर ह्या व्यक्तीचा जीव घेतला रेल्वेचा ट्रॅक बदलून तर ती थेट हत्या असणार आहे. ठीक आहे, मात्र आपल्यातील काही जण असे असतील की ते म्हणतील आम्ही अजून दुसरं काहीतरी करू, की ठीक आहे आम्ही ह्या 4 लोकांकडं रेल्वे न जाऊ देता ह्याच्याकडे जाऊन देईल आणि मी ह्याला सावध करण्याचा प्रयत्न करेन. अशा काही गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे, थेट हत्या नाही तेवढ्या, तुम्ही डायरेक्ट त्याला चाकू घेऊन स्वतः मारत नाहीये. ठीक आहे, एक ट्रॅक बदलत आहात त्यावेळेस काही व्यक्ती आपल्या तशा वागू शकतात, बरोबर. मात्र जर टिलिओलॉजी आणि डिओन्टॉलॉजीनुसार बघितलं की डिओन्टॉलॉजी ह्या 4 लोकांचा गेलेला जीव हा अपघात म्हणून बघणार आहे, पण तुम्ही जर या व्यक्तीचा जीव घेतला त्या टाईपमध्ये ट्रॅक बंद चेंज करून, या व्यक्तीची चुकी नाहीये ना, या ट्रॅकने रेल्वेच येत नाहीये. हे जर गेलं तर त्यांच्या नशिबाचा भाग झाला. ठीक आहे, ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी डिओन्टॉलॉजी टिलिओलॉजी बघता येतात. मग डिओन्टॉलॉजी हा ट्रॅक बदलू देणार नाही, मात्र टिलिओलॉजी म्हणेल हा ट्रॅक बदलला जावा. ठीक आहे, क्लिअर आहे. त्यानंतर अजून एक आपण उदाहरण बघूयात. हे थ्रेशोल्ड डिओन्टॉलॉजीच्या दृष्टीने महत्वाचं असेल. आपलं हे 5वं उदाहरण आहे. तुम्हाला गोष्टी क्लिअर होत असतील की डिओन्टॉलॉजी काय आहे आणि टिलिओलॉजी काय आहे. ठीक आहे, मग आता समज एक अशी एक केस स्टडी घेऊयात आपण, की तुम्ही बोटीने कुठेतरी प्रवास करत आहात. ठीक आहे, बोटीने समुद्रामध्ये प्रवास करत आहात आणि तुम्ही एकूण 4 व्यक्ती आहात. ठीक आहे, त्यामध्ये 3 व्यक्ती ज्या आहेत त्या कुटुंबातील आहेत. कुटुंबातील म्हणजे संसारातील आहेत. ठीक आहे, संसारी म्हणजे यांच्या मागे बायका पोरं आहेत, यांच्या पत्नी आहेत, त्यांना मुलं आहेत. ठीक आहे, संसारातील व्यक्ती. आणि दुसरा एक मुलगा आहे की जो अजून संसारात अडकलेला नाहीये. ठीक आहे, एकटाच आहे, त्याला एक मागं पुढं कोणी नाहीये. तो एक मुलगा आहे आणि या 3 व्यक्ती असे 4 जण बोटीने प्रवास करतायत, समुद्रामध्ये प्रवास करतायत. मात्र आता समुद्रामध्ये गेले, लांबच्या प्रवासाला निघाले होते, त्यांची दिशा हुकली आहे. ठीक आहे, कुठे जायचं ते त्यांना कळा नाही आणि त्यांच्याकडलं मग आता पुढं पुढं हळूहळू काय व्हायला लागलं, त्यांच्याकडलं जे काही बोटीवरती अन्नधान्य होतं तेही संपत आलंय. त्यांच्याकडे आता करायलाही काही नाही राहिलं, म्हणजे अन्न राहिलेलं नाहीये आणि त्यातच समुद्रातलं खारट पाणी पिऊन हा मुलगा आजारी पडलाय. हा मुलगा जो आहे तो आजारी पडलाय. हे जे 3 माणसं आहेत आणि हा एक मुलगा आहे, 4 जण बोटीवरती आहेत. त्यांच्याकडलं अन्नधान्य संपलं आहे, काही करून खायला त्यांच्याकडे आता फूड राहिलेलं नाहीये आणि हा मुलगा आजारी पडत चाललाय. याची परिस्थिती खालावत चालली. 5-6 दिवस निघून जातात, कसं तरी ते उपास तपासा दिवस काढतात. त्यानंतर हे आता ते काय म्हणतात की आपण 4 जण तर जिवंत राहू शकत नाहीये, आपल्याला खायला काहीच नाही, आपण 4 जण मरण्यापेक्षा आपण आपल्या एखाद्याला मारू आणि त्याचं मांस खाऊ आपण. ठीक आहे, एखाद्याची हत्या करू आणि त्याचं मांस आपण ते खाऊ आणि आपण आपल्यातले 3 जण जिवंत राहू. मग ते म्हणतात की कसं निवडायचं, कोणाची हत्या करायची? ते म्हणतात आपण लॉटरी टाकू, लॉटरीने तिकीट काढू. मात्र त्यावरही ते सहमत होत नाहीत. ठीक आहे, ते म्हणजे कोणाची लॉटरी जर काढली, चिठ्ठ्या टाकून जर एक चिठ्ठी उचलली तर कुणाचंही नाव येऊ शकतं ना, ते रिस्क घ्यायला कोणी तयार नव्हतं. ठीक आहे, मग त्यानंतर अजून 2-4 दिवस जातात, सगळे शांत बसतात. पण 2-4 दिवसानं हे जे 3 आहेत ना, ते या मुलाकडे बघायला लागतात की हा मुलगा ऑलरेडी आजारी आहे, तो असाही मरणारच आहे असं ते गृहीत धरतात आणि नंतर ते त्या मुलाकडे बघून दुसऱ्या दिवशी त्या मुलाची हत्या करतात आणि त्या मुलाचं मांस खातात. त्या मुलाचं मांस खातात आणि ते जगतात आणि त्यानंतर त्यांना मदत मिळते. ठीक आहे, त्यांना मदत मिळते आणि ते बोटीवर ते काय म्हणतात एक बेटावरती जातात. ठीक आहे, बेटावरती जातात, तिथे गेल्यावरती
त्यांच्यावरती खटला सुरू होतो. न्यायाधीशांपुढे ह्या लोकांना आणलं जातं, ह्या तिघांना. ठीक आहे. मग आता ह्यांना मला सांगा, तुम्ही दोषी ठरवा, तुम्ही न्यायाधीश आहात, जज आहात. मग अशा वेळेस तुम्ही या 3 व्यक्तींना दोषी ठरवणार आहात की नाही? त्या 3 व्यक्ती ज्या आहेत त्या असा युक्तिवाद करतात की तो आजारी पडलेला होता, तो असाही मरणारच होता. ठीक आहे. तो आजारी पडलेला होता, तो असाही मरणार होता, आम्ही त्याच्याबरोबर मेलो असतो, मग आम्ही त्याला मारून खाल्लं म्हणून काय झालं? असा त्या व्यक्ती युक्तिवाद करतात. जज त्यांना एक प्रश्न विचारतात. जजी तो खूप जास्त महत्वाचा प्रश्न विचारतात की तुम्ही खात्रीनं, हा शब्द खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. खात्रीनं म्हणजेच विथ सर्टेनिटी, तुम्ही ही गोष्ट सांगू शकाल का की तुम्ही जर त्या व्यक्तीला मारून खाल्लं नसतं तर ती व्यक्ती मेलीच, तो मुलगा मेलाच असता, तो वारलाच असता, किंवा तुम्हाला मदत मिळालीच नसती, तुम्हाला जे काही नंतर मदत मिळाली, तुम्ही जे बोटीवरती त्या बेटावरती आलात ते झालंच नसतं, हे तुम्ही खात्रीनं सांगू शकताय का? नाही सांगू शकत ना. व्यक्तीच्या हत्या केला, कोणाला माहिती आपल्याला मदत कधी येणार आहे, आपल्याला बेट एखाद्या कधी सापडणार आहे, आपल्याला कधी अन्नधान्य मिळणार आहे. ठीक आहे. या गोष्टी आपण, तुम्ही जर खात्रीनं सांगू शकत नसाल तर तुम्ही केलेला गुन्हा हा मनुष्यवधाचा आहे. कारण की जो काही तुमच्या कृतीच्या परिणामांचा सर्टन सिरियसनेसचा जो काही थ्रेशोल्ड आहे तो तुम्ही क्रॉस करत नाही आहात. म्हणजेच तुमची इथं जी कृती आहे ती अनैतिक आहे, बेकायदेशीर आहे, गुन्हेगारी कृत्य आहे. ठीक आहे. मग हे महत्वाचं असतं की तुमच्या कृतीचे परिणाम हे सिरियसनेसच्या एक सर्टन थ्रेशोल्डला क्रॉस करत आहात की नाही. मग हे बघणं महत्वाचं असतं. मग या ठिकाणी हे त्यांचं कृत्य चुकीचं ठरतं. ठीक आहे. तुम्हाला समजलंय सगळ्या गोष्टी? आतापर्यंत आपण जेवढ्या बघितल्या की डिऑन्टॉलॉजी आणि टेलिओलॉजी काय आहे. की ठीक आहे, आपण आता पीडीएफ मध्ये बघूयात काही गोष्टी राहिल्यात का. ठीक आहे. वर्णनात्मक नीतिशास्त्र म्हणजे काय हे आपण बघितलं. जी काय हाईन्स द्विधा आहे ती महत्वाची आहे. ठीक आहे. प्रश्न येऊ शकतात. राईट अ शॉर्ट नोट ऑन लॉरेन्स कोहेलबर्ग स्टेजेस ऑफ मोरल डेव्हलपमेंट. म्हणजे लॉरेन्स कोहेलबर्ग यांनी सांगितले नैतिक विकासाचे टप्पे. हे प्रश्न मी आपल्या जी काही पीडीएफ आहे, म्हणजे जी पीडीएफ मी अपलोड केली आहे आपल्या नोट्सची, त्याच्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर हाईन्स डिलेमा काय आहे यासंबंधी शॉर्ट नोट येऊ शकते. ठीक आहे. हे टप्पे आणि पायऱ्या या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित दिलेल्या आहेत. ठीक आहे. इथं प्रश्न दिलेले आहेत की डिफरन्स काय आहे डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स आणि नॉर्मेटिव्ह एथिक्स मधला. त्यानंतर राईट अ शॉर्ट नोट ऑन कोहलबर्ग स्टेजेस ऑफ मोरल डेव्हलपमेंट. हाईन्स डिलेमा काय आहे डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स वरती शॉर्ट नोट. एक क्वेश्चन तुम्ही ट्राय करायचे आहेत. ठीक आहे. लिहायचे आहेत. आणि हे अगोदर प्रश्न बघा आणि त्यानंतर आपला कॉन्टेंट बघा. त्यानंतर तुमच्या वाचनाला, अभ्यासाला अधिक चांगली दिशा मिळू शकेल. ठीक आहे. त्यानंतर आपण अधिनीतिशास्त्र म्हणजे काय आणि हे जे काय तत्वज्ञान आहे त्या अंतर्गत ते आपण अभ्यासली आहेत. ठीक आहे. त्यानंतर डिऑन्टॉलॉजी आणि टेलिओलॉजी या गोष्टी सुद्धा आपण बघितल्या की डिऑन्टॉलॉजी म्हणजे काय, साधनं इथं महत्वाचे आहेत, तर साध्य महत्वाचं आहे. याला कर्तव्याधिष्ठित नीतिशास्त्र म्हणतात, याला परिणामाधी नीतिशास्त्र असंही म्हणतात. त्यातले अभ्यासक आणि त्यानंतर साधन साध्याचं स्वरूप ठरवतं. इकडे मात्र साध्य साधनांचं स्वरूप ठरवतं. तुमच्या कृतीचे परिणाम काय आहेत, परिणाम जर चांगला असेल तर तुमची कृती चांगली असं टेलिओलॉजी म्हणते. इथं मात्र तसं नव्हे. तुम्ही कृती करत असताना जी प्रक्रिया, जी साधनं अवलंबत आहात ती नैतिक असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ती कृतीच्या आधारावर ठरते. म्हणजेच योग्य गोष्ट करण्याचा कोणताही अयोग्य मार्ग असत नाही. आणि इथं मात्र योग्य अयोग्यता कशा आधारे ठरते, त्या कृतीच्या परिणामांच्या आधारे ठरते. यानुसार रॉबिनहूड संकल्पना योग्य असते, मात्र यानुसार नसते. ठीक आहे. उदाहरणार्थ इथं निष्काम करणं हे महत्वाचं आहे. हा दृष्टिकोन ताठर आहे आणि हा मात्र तुमच्या परिणाम तुमच्या कृतीचे काय असतील हे खात्रीने सांगू शकत नाही. त्यामुळे सुद्धा त्याच्यावरती टीका होत असते. क्लिअर इथपर्यंत? त्यानंतर आपण ह्या वेगवेगळ्या नैतिक द्विधा बघितल्या की कामगारांनी अवैधानाची समस्या असेल किंवा दहशतवादाची समस्या असेल आणि त्यानंतर थ्रेशोल्ड डिऑन्टॉलॉजीची कॉन्सेप्ट असेल. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? इथपर्यंत काही जर अडचण असेल तर तुम्ही मला ते विचाराल, मात्र कोणत्याही स्वरूपाचा डाऊट ठेवणार नाहीत. आणि त्यानंतर पुढली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ही जी काही डिऑन्टॉलॉजी आणि टेलिओलॉजी आहे यामध्ये आपण कोणत्या गोष्टी अभ्यासणार आहोत. ठीक आहे. आपलं जे काही ऍक्शन बेस्ड एथिक्स आहे, कृती आधारित नीतिशास्त्र, त्याच्यामध्ये आपण डिऑन्टॉलॉजी आणि टेलिओलॉजी म्हणजे काय हे पाहिलं. त्याच्यामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत तर डिऑन्टॉलॉजी आणि टेलिओलॉजी, आणि दुसरी काय आहे टेलिओलॉजी. याच्यामध्ये काय आपण अभ्यासणार आहोत या गोष्टी थोडक्यात बघूयात आणि उद्याच्या लेक्चरला ह्या गोष्टी आपण अभ्यासूयात.
याच्यामध्ये आपण इमॅन्युअल कांट हा खूप महत्वाचा अभ्यासक आहे. मला वाटतं याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलेलं. खूपच शिष्टाचार असलेली व्यक्ती होती, वक्तशीरपणा खूपच जास्त, की लोक त्यांची घड्याळ सेट करायची की हा माणूस दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला कधी बाहेर पडतोय यानुसार. ठीक आहे, हे इमॅन्युअल कांट होते. त्यांनी एक कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्हचं तत्व मांडलेलं आहे. ठीक आहे, ते खूप महत्वाचं आहे. निरुपाधिक आदेश, कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्ह, त्याचे 3-4 तत्व आहेत ते आपण बघणार आहोत. की तुम्ही जी कृती करत आहात तो जर सार्वत्रिक जगाचा नियम बनणार असेल तरच ती तुम्ही केलेली कृती योग्य आहे. ते कर्तव्य तत्व मांडतात की ड्युटी प्रिन्सिपल, तुमचं जे कर्तव्य आहे म्हणून ते तुम्ही ते करावं. आणि अजून एक ते तत्व मांडतात की तुम्ही मनुष्याला साधन म्हणून वापरू शकत नाही, तर ते साध्यच आहे. ठीक आहे, ह्युमन बिईंग इज अ एंड इन इटसेल्फ. ठीक आहे, त्या पद्धतीचं ते तत्व, त्या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर दुसरं याच्यामध्ये आपण म्हणजे म्हणू शकतो की डिओन्टॉलॉजी म्हणजे काय, की गांधीजींची साधन सूचिता असेल. प्युरिटी ऑफ मीन्स म्हणजे साधनांची शुद्धता. ठीक आहे, किंवा आपल्या गीतेतील निष्काम कर्मयोगाचं तत्व असेल. या गोष्टी आपण उद्याच्या लेक्चरला बघूयात. आणि टिलिओलॉजीमध्ये काय अभ्यासणार आपण, की अगोदर आपण स्वार्थवाद बघूयात, की इगोइझम. स्वार्थवाद म्हणजे काय, इगोइझम. आणि त्याच्यामध्ये 2 प्रकार, की काय म्हणतात की मानसशास्त्रीय स्वार्थवाद, सायकोलॉजिकल इगोइझम, तो थॉमस हॉब्स दिला. हा एक काय म्हणतात राजकीय तत्वज्ञ आहे, तो साहित्यकार देखील होता. लेविएथन नावाचा त्याने महत्वपूर्ण ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे नैतिक स्वार्थवाद. ठीक आहे, ही संकल्पना आयन रँड या महिला अभ्यासक आहेत, आयन रँड यांनी मांडली. आयन असेल मला वाटतंय. त्यानंतर आपण उपयुक्ततावाद अभ्यासणार आहोत. हा अगोदरचा जेरेमी बॅन्थम यांनी मांडलेला, अधिकतम लोकांचं अधिकतम सुख. ठीक आहे, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पुढे सुधारित उपयुक्ततावाद बघूयात. हा याचा शिष्य असलेला J.S. मिल यानं मांडला. त्याला म्हटलं जातं की ही इज अ पीटर हु डिनाइड हिज मास्टर. कोण, J.S. मिल. ठीक आहे, J.S. मिल यांचे जे वडील होते त्या वडिलांचा मित्र हा जेरेमी बॅन्थम होता. ते त्यांचे एक प्रकारे गुरु होते. जेरेमी बॅन्थम हे J.S. मिल यांचे. पण J.S. मिलनं त्याच्या गुरुवरती टीका होऊ लागली की त्याला मांडलेलं उपयुक्त तत्वज्ञान डुकराचं तत्वज्ञान आहे. ठीक आहे, आणि त्यामुळं त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न J.S. मिलने केला. मग त्या सुधारणेमध्ये जे काही परिमाणात्मक उपयुक्तता होती त्याला त्यानं गुणात्मक केलं, की सुख हे केवळ परिणामामध्ये असू शकत नाही, सुखाची गुणवत्ता देखील महत्वाची असते. की एक दुःखी सॉक्रेटिस हा सुखी मूर्खापेक्षा कधी चांगला असतो असं तो म्हणतो. ठीक आहे, त्या गोष्टी आहेत त्या आपण बघूयात. आणि त्यानंतर पुढे आपण अमर्त्य सेन यांची कॉमन गुडची संकल्पना अभ्यासणार आहोत. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरला आपण ह्या गोष्टी बघूयात, डिओन्टॉलॉजी आणि टेलिओलॉजी. पण डिओन्टॉलॉजी आणि टेलिओलॉजी म्हणजे काय या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आता एक प्रश्न तुम्हाला घ्यायचा आहे होम असाइनमेंट म्हणून, खूप महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, ही खूप महत्वाची थीम देखील आहे. तो हा प्रश्न आहे 68 पेज नंबरवरती आहे आपल्या नोट्सच्या. ठीक आहे, की विथ रिगार्ड टू मोरॅलिटी ऑफ ऍक्शन वन व्ह्यू इज दॅट डिओन्टॉलॉजी आणि टेलिओलॉजीची ज्या आपण संकल्पना दिलेल्या आहेत नॉर्मल मध्ये, त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे की म्हणजे कृतीच्या नैतिकतेविषयी 2 दृष्टिकोन आहेत. एक काय आहे की साधनं महत्वाची आहेत आणि दुसरा दृष्टिकोन काय आहे, साध्य महत्वाचे आहेत. ठीक आहे, प्रश्नामध्ये त्यांनी म्हटलंय. आणि त्यानंतर त्यांनी पुढे म्हटलंय की विच व्ह्यू डू यू थिंक इज मोर अप्रोप्रिएट जस्टिफाय युअर आन्सर. म्हणजे साधन तुम्हाला जास्त महत्वाचे वाटत की साध्य महत्वाचे वाटत आहे. म्हणजे कृतीची नैतिकता ठरवणार आहे की 2 गोष्टी महत्वाच्या असल्याचे 2 भिन्न दृष्टिकोन आहेत. तुम्हाला कोणता दृष्टिकोन जास्त योग्य वाटतो आणि का याची चर्चा करायची. समजतंय तुम्हाला तुमचं जे काय उत्तर आहे, तुम्ही कोणती भूमिका घेणार आहात, तुम्ही डिओन्टॉलॉजीला महत्वाचं मानताय का टेलिओलॉजीला महत्वाचं मानताय, आणि जे तुम्ही मानताय ते का मानताय हे तुम्हाला सांगायचंय. मग त्याच्यामध्ये डिओन्टॉलॉजी म्हणजे काय, टेलिओलॉजी म्हणजे काय हे तुम्हाला सांगायचंय. आणि त्यानंतर 3-4 उदाहरणं देऊन एकातली ताठरता आणि एका दुसऱ्यातली कृतीच्या परिणामांची शाश्वती नसणं स्पष्टपणे. ठीक आहे, या दोन्ही गोष्टी, या दोन्ही दृष्टिकोनांच्या टीका तुम्हाला सांगायच्या राहतात.
आणि त्यानंतर तुम्ही मग तुमचं उत्तर थ्रेशोल्ड डिओन्टॉलॉजीच्या कॉन्सेप्टनं एंड करा. ठीक आहे. आपल्याला दोन्ही पूर्णपणे नकोय, दोन्हींचा एक मध्य मार्ग हवा आहे, तो थ्रेशोल्ड डिओन्टॉलॉजीच्या स्वरूपामध्ये. मग हा प्रश्न तुम्ही सर्वजण अटेम्प्ट कराल. ठीक आहे. मग थांबूयात आपण इथं, पुढच्या लेक्चरला भेटूयात आणि डिओन्टॉलॉजी आणि टेलिओलॉजीला अधिक तपशीलवारपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू सो मच.